येतो. This conference will now हो be येतो. recorded. हा ठीक आहे. हॅलो. हा येते ऐकू येते. मी बोलू आता. हो हो बोला बोला. ठीक आहे. एकच मिनिट. पालकर साहेब. हा बोला. पहिलं तुम्ही आजचं हे सगळ्यांची भेट घडवून आणली त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि आपलं दक्षच्या माध्यमातून मी आल्यापासून पाहतोय अतिशय निस्वार्थपणे आणि एका चांगल्या भावनेतून आपण हे एक कार्य डोंबिवलीमध्ये उभारलेलं आहे. हे निश्चितच एक चांगली बाब आहे आणि आपण सगळ्यांना एकत्रित कनेक्ट करतात ती सुद्धा आम्हाला महापालिकेसाठी अत्यंत एक चांगली अभिमानाची बाब आहे आपल्या सगळ्यांबद्दल. तर आता जसं पालकर साहेबांनी सांगितलं की आपण मे मध्ये एक मीटिंग घेतली होती आणि त्यानंतर आपले बरेचसे बदल झालेले आहेत. तर ते बदलाबाबत मी आपल्याला थोडक्यात सांगू इच्छितो की आपण सुरुवातीला ज्यावेळेस एक पहिली मीटिंग घेतली त्यावेळेस स्टार्ट शून्य कचरा मोहिमेची सुरुवात झाली होती आणि त्यावेळेस मी इथं 4 एप्रिल 2020 साली आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत जॉईन झालो. तर त्यावेळेस कोरोनाची परिस्थिती आणि सगळ्याच गोष्टी अत्यंत कठीण सगळी परिस्थिती होती. तरी सुद्धा आपण धाडसानं ही मोहीम सुरू करायचा निर्णय घेतला. सन्माननीय आयुक्त डॉक्टर सूर्यवंशी सर आणि महापौर विनीता राणे मॅडम यांनी सुद्धा या मोहिमेला उचलून धरलं आणि ठरवलं की आता ठीक आहे कोरोनाची एक कठीण परिस्थिती आहे परंतु त्याही पेक्षा आपल्याला आपण घनकचऱ्याच्या एका कठीण परिस्थितीला सामोरं जात आहे. तर त्याच्यासाठी वेळ काळ न पाहता आपण ह्याच्यात सुरुवात करणं गरजेची आणि सगळ्या सन्माननीय सर्व गटनेते सर्व सन्माननीय नगरसेवक यांनी सुद्धा ह्या मोहिमेला एक पाठिंबा दिला आणि आपण ती सुरुवात केली. तर ही सुरुवात करत असताना बऱ्याचशा आपल्याला अडचणी येत होत्या. एकतर लोकांना वर्गीकरणाच्या पद्धतीबाबत म्हणजे ठीक आहे ते समजत होतं परंतु मी स्वतः मला करायचं म्हणलं की मला जी अडचण येते ती भावना त्यांच्या मनात होती आणि त्याच्यातनं मग काही गोष्टी विरोधात्मक नकारात्मक सगळ्या गोष्टी पुढे येत होत्या. परंतु आम्ही त्या कठीण परिस्थितीत सुद्धा जवळपास एक 100 सोसायट्यांमध्ये आपण भेटलो आणि आपण फेसबुक लाईव्ह द्वारे जवळपास एक 5-6 मीटिंग आपण घेतल्या. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला पोहोचण्यास मदत झाली आणि मला वाटतं आपल्या दक्षच्या माध्यमातूनच आपण 3-4 मीटिंगा त्यातल्या घेतल्या. तर त्यामुळं लोकांशी संवाद घडला आणि आमचा जो हेतू आहे आम्हाला काय करायचंय हे आपण लोकांना समजून सांगण्यात यशस्वी झालो. तर सुरुवातीला वर्गीकरण हे होत नव्हतं. आपले जवळपास 5 बायोगॅस पूर्णतः बांधून म्हणजे चालू स्थितीत होते परंतु त्यांना ओला कचरा मिळत नव्हता त्यामुळे ते पूर्ण क्षमतेने चालत नव्हते. साधारणतः प्रत्येक बायोगॅसची जर कॅपॅसिटी पाहिली तर 10 टनाची बायोगॅसची कॅपॅसिटी आहे आणि गोदरेजचा जो CSR मधून प्रोजेक्ट बायोगॅसचा उभारलेला आहे तो 25 टनाचा आहे. तर साधारणतः 300-400 किलो असा त्यांना बायोगॅसला ओला कचरा मिळत होता आणि तोही नियमितपणे मिळत नव्हता. तर आपण आता ओला सुका आणि घरगुती घातक या 3 कचऱ्याच्या पद्धतीत वर्गीकरण करण्याची आपण पद्धत अवलंबली आणि त्या माध्यमातून जवळपास आता आपल्या 5 बायोगॅसची क्षमता आहे 65 टन. तर त्यांना पूर्ण क्षमतेपेक्षाही अधिक कचरा आपण देत आहोत आणि त्या व्यतिरिक्त आणखी ओला कचरा जो आहे तो कंपोस्टिंगला आपण वापरतो. म्हणजे आपल्याकडे आता साधारणतः 1.25 ते 200 टन ओला कचरा हा सिग्रिगेट होत आहे आणि आपण सुरुवातीपासून लोकांना एक आग्रह केला की ओला कचरा हा पूर्णतः ओलाच द्यायचा, त्याच्यात दुसरं काही मिसळलेलं नाही पाहिजे आणि प्लास्टिक पिशवीत बांधून आणलेला ओला कचरा आपण शिव करायचा नाही. हे जे आपण स्ट्रिक्टली सांगितलं ते लोकांनी बऱ्यापैकी अनुकरण केलं आणि ओला कचरा बऱ्यापैकी चांगला सिग्रिगेट होण्याची लोकांच्या मनात एक सवयीत बदल झाला आणि अशा पद्धतीनं ओला कचरा आता 1.25 ते 200 टनापर्यंत आपला सिग्रिगेट होत आहे. परंतु आपल्याला अजून 100 टन ओला कचरा सिग्रिगेट आपला होण्यास अडचण होते किंवा तिथं काही प्रमाणात आपल्याला सुधारणा करणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला 100 टनाचा अजून टार्गेट आहे ओल्या कचऱ्याच्या बाबतीतलं. तर आणि सुका कचरा आपण बुधवारी आणि रविवारी घेण्याचं नियोजित केलं होतं. त्या पद्धतीने आपण तो घेतोय
परंतु त्यामधले काय अडचणी आम्हाला लक्षात आल्या. सुका कचरा जर म्हटलं तर तो सगळा एकत्रित टाकला तर बऱ्याचशा लोकांना जी सवय आहे की प्लास्टिक मध्ये बांधून मग परत तोही सुका कचरा ठेवायचा. मग त्या सुक्या कचऱ्यातला कागद, त्यातल्या काचा, त्यातलं ई वेस्ट, ह्या सगळ्या गोष्टीची मग कशी वर्गवारी करायची ती एक कठीण परिस्थिती निर्माण होते. आणि हा सुका कचरा परत मग त्यातलं सगळं काही मटेरियल रिकव्हरी होत नाही आणि मग तो परत कचरा म्हणूनच परत डम्पिंग ग्राउंडवर टाकण्याची वेळ येते. तर ह्या त्रुटी आम्हाला लक्षात आल्यानंतर मग आम्ही स्वच्छ डोंबिवली च्या माध्यमातून मोकल काका आणि पालकर साहेबांनी एक आम्हाला प्रस्ताव त्यावेळेस दिला की आम्ही ई वेस्टची 4-5 लोकेशनला आम्ही ई वेस्ट संकलन करण्याची आम्ही जबाबदारी शो करतो, आम्हाला पत्र द्या. मग आम्ही त्यांना तसं पत्र दिलं आणि 2 ऑक्टोबरला ह्या मोहिमेचा शुभारंभ झाला. आणि त्यानंतर आपलं प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी आपण ही मोहीम घ्यायचं ठरवलं. आजचा हा 3रा रविवार होता, म्हणजे आपला हा 3रा ड्राईव्ह झाला. तर पहिल्या ड्राईव्ह मध्ये सुद्धा भरघोस प्रतिसाद मिळाला. साधारणतः 900 किलो पर्यंत ई वेस्ट मिळाला, नंतरच्यात 500. आणि अशा पद्धतीने आता लोकांकडे साठलेला ई वेस्ट होता तो कमी झालेला आहे. परंतु नियमितपणे आपण प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी ई वेस्ट ही लोकांना संकलनाची सवय लावलेली आहे आणि ती आता बऱ्यापैकी ही 3रा रविवार होता आणि लोकांमध्ये ती रुजत आहे. तर या पद्धतीनं सुक्या कचऱ्यातला हा ई वेस्ट वेगळा निघतोय. आता त्याच धर्तीवर आपण लोकांची मागणी होती, लोकांकडूनही प्रतिक्रिया येत होत्या आणि स्वच्छ डोंबिवली मंच्या बरोबर आपल्या चर्चा जी झाली त्याच्यातनं असं ठरलं की आता 2रा रविवार जो आहे तो कापड, जे काही घरातलं कापड आहे जे कचऱ्यात टाकतो त्याऐवजी तो कापड डोनेट करा ही संकल्पना राबवायची. आणि ह्या गोष्टीचं मी आपल्याला एक सांगतो की मी वेंगुर्ला आणि कर्जत मध्ये ज्यावेळेस कापड डोनेट करा ही मोहीम राबवली आणि एक त्यांना जागा ठरवून दिली. तर अतिशय चांगल्या पद्धतीचं कापड अगदी स्वच्छ आणि इस्त्री करून ते कुणाला तरी वापरायजोगं होईल, पुनर्वापर होईल अशा पद्धतीचे सुद्धा कापड त्यात यायला लागलं आणि तो कचऱ्यात कापड न जाता ते पुनर्वापरासाठी येऊ लागलं. आता त्याच धर्तीवर आम्ही इथं काय करतोय की साड्या, जुन्या साड्या किंवा काही जे कापड आहे त्यातनं पिशव्या बनवता येतील अशा पद्धतीचं कापड त्यातनं वर्गवारी करून आम्ही ते महिला बचत गटांना देणार आहोत आणि त्यातनं कमी खर्चाच्या पिशव्या किंवा स्वस्तातल्या पिशव्या कशा उपलब्ध होतील ते आम्ही प्रयत्न करतोय. आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कापडी पिशव्या बनवण्याची एक चळवळ उभा करतोय आणि लो कॉस्ट मध्ये लोकांना त्या कशा उपलब्ध होतील हा विचार करतोय. महिला बचत गटाच्या माध्यमातून किंवा आणखी काही संस्था ह्या जर पुढे येत असतील तर त्यांचंही ह्या गोष्टीसाठी स्वागत आहे. आणि अशा पद्धतीनं कापड संकलनाची मोहीम आता आपण 13 तारखेला पहिला ड्राईव्ह घेत आहोत आणि त्यातनं जेवढं कापड येईल आणि त्यातलं जे कापड पिशव्या बनवण्याच्या लायकीचं आहे असं कापड आपण त्या महिलांकडे वर्ग करणार आहोत आणि इतर कापड आपण रिसायकलिंगला पाठवण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशा पद्धतीनं प्लॅस्टिक आपलं हे ई वेस्ट आणि कापड, ई वेस्टचा प्रश्न आता बऱ्यापैकी म्हणजे मार्गस्थ होत आहे. त्या धर्तीवर आपण आता कापडाचा हा प्रश्न एक सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यानंतर प्लास्टिक आणि कागदचा जो विषय आहे आपल्या ड्राय वेस्ट मध्ये मोठ्या प्रमाणात जवळपास 25% जर वाटा कशाचा असेल ड्राय वेस्ट मधला तर तो कापड, तो प्लास्टिक आणि कागद या 2 घटकांचा आहे. हे 2 घटक जर आपल्याला वेगळे करता आले तर तुमचा ड्राय वेस्ट सहजपणे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या घटकांमध्ये सहज माणूस तो वेगळा करू शकतो. परंतु त्याचा अडथळा जो आता आहे कागद आणि प्लास्टिक ह्यामध्ये ते लपलेलं तुमचं ड्राय वेस्ट आहे, म्हणजे ह्याच्यात सगळं दिसून येत नाही ड्राय वेस्ट. मग आता आपण एक मोहीम राबवलेली आहे की तुमच्याकडचं प्लास्टिक जे आहे ते आम्ही 2 रुपये किलोनी घेण्यासाठी एक एजन्सी आपण नियुक्त केलेली आहे डोंबिवली परिसरात. आणि कल्याण परिसरात एक अवकाश म्हणून एक IIT मधला एक चांगला तज्ञ माणूस आहे तो कल्याण परिसरात त्याला आपण जबाबदारी दिलेली आहे. आणि डोंबिवली परिसरात राणे म्हणून एक आहेत त्यांची एजन्सी नियुक्त केलेली. त्याचे आपल्याला सगळ्यांना आपण नंबर सुद्धा प्रोव्हाइड करणार आहोत आणि आपण आता त्यांना प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये ते स्वतः जाऊन प्रबोधन सुद्धा करत आहेत. तर या माध्यमातून आपल्याला त्या राणे यांच्या माध्यमातून आपल्याला
प्लॅस्टिक आणि कागद हे सहजपणे संकलित करण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. तर तुमच्याकडलं कागद आणि प्लॅस्टिक हे आम्ही मोफत घेणार नाही, त्याला मूल्य देणार आहोत. म्हणजे तुमच्याकडं तुम्ही प्लॅस्टिक जर संकलित करून ठेवलं आणि ते या एजन्सीला जर कळवलं आपण, तर ते तुमच्याकडे येऊन घेऊन जातील किंवा त्याचे वार ठरवतील, त्याचे रूट ठरवतील, त्याप्रमाणे त्याचं ड्युरेशन ठरवतील. या पिरियड नंतर आम्ही तो घेणार. किंवा तुमच्याकडे जर साठला तर तुम्ही त्याला ऑन कॉल बेसिस सुद्धा ते तुमच्याकडे येऊ शकतात आणि ते तुमच्या प्रत्येक किलो मागं प्लॅस्टिकला 2 रुपये ते तुम्हाला देणार. त्यासाठी सुद्धा आपण ते त्याचं डाटा कसा संकलित करायचा त्यासाठी ते ऍप सुद्धा बनवायला आपण सांगितलेलं आहे. त्या ऍपवर तुमच्याकडून जे प्लॅस्टिक घेतलंय त्याची नोंद राहणार आणि बँकेचं जसं बॅलन्स शीट असतं त्या पद्धतीनं ते आपल्याला ऍप मध्ये तो डाटा आपल्याला तयार राहील. तर अशा पद्धतीनं आपल्याला प्लॅस्टिकचा डाटा लोकांचा सगळ्यांचा संकलित राहील आणि त्यांना प्रत्येक महिन्याला आपल्याला त्यांना 2 रुपयाप्रमाणे त्याला पैसे देता येतील. आणि त्यानंतर कागद. आता कागदाला थोडी किंमत कमी मिळते, तरी सुद्धा आम्ही कागदाला प्रत्येक किलो मागं 1 रुपया देण्याचं निश्चित केलेलं आहे. लोकांनी त्यांचा कागद साठवून ठेवावा आणि त्याला आपण प्रत्येक किलो मागं 1 रुपया देण्याचं निश्चित केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं तुमच्या कचऱ्यातलं कागद आणि प्लॅस्टिक या 2 गोष्टी जर आपण वेगळ्या केल्या तर नक्कीच त्याला ड्राय वेस्टला आपल्याला निश्चित चांगलं मूल्य प्राप्त होऊ शकेल. त्यानंतर जो इतर ड्राय वेस्ट जो आहे तो ड्राय वेस्ट मध्ये काच आहे, चपला आहेत, रबर आहे, टायर आहे, या सगळे घटक आहेत. हे आपल्याला फार त्याची अडचण येणार नाही कारण ते त्याचं प्रमाण ही कमी असतं आणि ते कागद आणि प्लॅस्टिक आणि कापड ई वेस्ट हे जर एवढे जर घटक आपल्या ड्राय वेस्ट मधून जर बाजूला निघले तर इतर ड्राय वेस्ट सहजरित्या आपण वेगळा करू शकतो. या पद्धतीनं आपल्याला ड्राय वेस्टला सुद्धा सगळ्या वेगवेगळ्या घटकामध्ये वर्गीकरण करून ते प्रॉपर जे काही प्रोसेसिंग आहे त्या माध्यमातून आपल्याला त्याच्यावर प्रोसेसिंग करता येईल. तर अशा पद्धतीनं आपण ड्राय वेस्ट हा प्रत्येक घटक निहाय जर वेगळा केला तर प्रत्येक घटकाला मूल्य प्राप्त होऊ शकतं आणि तुमचा हा कचरा हा घन कचरा न राहता धन कचरा होऊ शकतो आणि त्या धन कचऱ्यातून प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक नागरिकाला सुद्धा त्याचा मोबदला मिळू शकतो आणि त्यामुळं कचऱ्याचा जो आता गंभीर प्रश्न वाटतोय तो तेवढा गंभीर वाटणार नाही. आता आपण जो तिसरा जो घटक आहे तो घरगुती घातक कचरा. आता ह्या घरगुती घातक कचऱ्याचा प्रॉब्लेम असा बऱ्याच ठिकाणी असा दिसून येतो की लोक बऱ्याच सोसायटीमध्ये अजून लोकांना समजत नाही की ते ड्राय वेस्ट मध्येच टाकतात. आपण 3 घटक सांगितलेत परंतु लोकांना सुरुवातीला एकतर ओला कचरा करायचं खूप कठीण जात होतं, त्यानंतर ड्राय कचऱ्याचं सुद्धा त्यांना खूप कठीण वाटत होतं आणि त्यामुळे तो तिसरा प्रकार अजून लोकांच्या एवढा फारसा अंगवळणी पडला नाही. तो म्हणजे घरगुती घातक कचरा. हा स्वतंत्रच ठेवला पाहिजे, स्वतंत्रच आम्ही न्यायची व्यवस्था करणार आहोत आणि आता जिथं जिथं काही अडचणी येतात या बाबतीत ते थेट माझ्याशी जरी बोललात मला फोन करा, मला मेसेज टाका, आपण त्या सोसायटीत जिथे जिथे अडचणी येतात किंवा आमच्या स्टाफकडून जरी ह्याच्यात कुठंतरी म्हणजे समन्वयाचा अभाव होत असेल तर नक्की माझ्यापर्यंत ते पोहोचवा. आपण त्याच्यात 100% समन्वय राहील आणि ह्यात सुलभता कशी येईल हे आपण एक व्यवस्था निर्माण करणार आहोत. म्हणजे जे वारंवार मध्यंतरी पालकर साहेब म्हणायचे की सिस्टीम मध्ये थोडी अजून सुधारणा आवश्यक आहे, तीच ही त्यांना जी अपेक्षित आहे हीच सुधारणा आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही ऑटो मोडवर झाली पाहिजे. समजा आता गाडीचे रूट आता आपण प्रत्येक चौकात गाडीच्या वेळा, गाडी वरचा ड्रायव्हर, त्याच्यावरचा मुकादम, SI आणि CSI ह्यांचे नंबर आपण पब्लिश करत आहोत. म्हणजे काही प्रॉब्लेम आला तरी त्यांना फोन करा, त्यांच्याकडून नाही सोडवणूक झाली तर मला फोन करा. आम्हाला पहिलं सगळ्यात महत्वाचं जे आहे ते घंटा गाडीची वेळ ही निश्चित करणं, त्याला लोकांना पूर्ण ऍश्युरन्स देणं की तुम्हाला ह्या वेळेत गाडी येईल, तो कचरा उघड्यावर टाकता कामा नये. सगळ्यात महत्वाचं काय आहे की कचरा, मी वारंवार म्हणतो कचरा ही मुळात समस्याच नाही, परंतु कचरा ही जी आहे
ती एक मानसिक समस्या आहे. म्हणजे लोकांना प्रत्येकाला वाटतं माझं घर स्वच्छ असावं, परंतु माझ्या घरातला सगळा कचरा एकत्रित कुठेतरी बाहेर ढकलून दिला की माझी जबाबदारी संपली. ही जी मानसिकता आहे, ह्या मानसिकतेत बदल झाला पाहिजे. जसं की एक आपण आता कुरकुरे बरेच लोक खातात किंवा काय असे जंक फूड खातात, परंतु लोकांना अशी सवय आहे की ते खाल्ल्यानंतर जी काय त्याचं आवरण आहे ते खाल्ल्यानंतर जिथं आपण खायचं आपलं संपतो चालत चालत वॉकिंग मध्ये जर खाल्लं तर तिथंच आपण टाकून देतो. ही जी आपली मानसिकता आहे ही मानसिकता बदलणं गरजेची आहे. आणि ह्या मानसिकता जर बदलायची असतील तर आपल्याला सगळ्याला आपण एक भारताचे नागरिक आहोत, या देशाचे नागरिक आहोत आणि या देशासाठी माझी काहीतरी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीच्या भावनेतून मी काहीतरी करतो आहे. मी माझा कचरा वेगळा केला म्हणून मी कुठेतरी महापालिकेवर उपकार करतो, कुणावर तरी उपकार करतो, ही भावना नको आहे आपल्यात. ह्या भावनेतून आपण आपली मानसिकता नाही ठेवली पाहिजे. मी माझ्या देशासाठी काहीतरी करतोय, माझ्या महापालिकेसाठी काहीतरी माझं योगदान आहे, त्या भावनेतून आपण पाहणं गरजेचं आहे. यामध्ये तुम्हाला कुठल्याही तांत्रिक अडचणी येऊ द्या, कुठल्याही तुम्हाला समस्या येऊ द्या, तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही तत्काळ त्या समस्या कशा सुटतील ह्यासाठी आमचा निश्चित प्रयत्न असणार आहे. आणि आपण पाहिलं असेल, मी कल्याण डोंबिवलीमध्ये आल्यानंतर पहिला माझा मोबाईल नंबर सगळ्यांना पब्लिश केला. सगळ्यांकडे माझा मोबाईल नंबर पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मला सुरुवातीला ज्यावेळेस आपण ही मोहीम चालू केली तेव्हा दिवसातले 300 ते 350 कॉल यायचे आणि प्रत्येक कॉलला उत्तर देण्याचा प्रयत्न करत होतो. आणि ज्यावेळेस मला मीटिंग मध्ये असेल किंवा कामात असेल आणि मी एखाद्याला उत्तर देऊ शकत नसेल तर मी त्याला नंतर तो मी लक्षात ठेवायचो की ह्या फोनला मी उत्तर दिलं नाही. मी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा लोकांना उत्तर दिलेत. आणि ज्यावेळेस मला फोनवर बोलणं शक्य होत नव्हतं त्यावेळेस त्याला व्हॉट्सअपवर रिप्लाय दिलेले. म्हणजे कोणाचाही प्रश्न ही अनुत्तरित ठेवायचा नाही, हा एक मी ध्यास घेतला होता. आणि त्या भावनेतून प्रत्येकाच्या प्रश्नाचं निराकरण करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे हे समजून मी प्रत्येकाला एक उत्तर देत होतो. आणि सन्माननीय आयुक्त महोदय यांच्याकडे हा स्वच्छता हा अत्यंत प्रायोरिटीचा विषय आहे आणि त्यांचं एकदम मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टीला पाठबळ आहे. आणि त्यामुळे आपल्याला हा प्रश्न सोडवणं आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांचं, महापौर मॅडमचं सुद्धा याला अत्यंत चांगल्या पद्धतीने पाठबळ होतं. त्यामुळं आपल्याला हा प्रश्न सोडवण्यास नक्कीच एक चांगल्या पद्धतीने मदत होत आहे. परंतु नागरिकांना प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी काय आहे हे सुद्धा ते ओळखणं तितकंच गरजेचं आहे. जर प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी जर ओळखली तर मी आपल्याला सांगू इच्छितो की स्वच्छता ही फक्त 3च गोष्टीवर अवलंबून आहे. एक उघड्यावर कचरा टाकायचा नाही, दुसरं कचरा वर्गीकरण करायचं आणि तिसरं प्लास्टिकचा वापर टाळायचा. ह्या 3 गोष्टी जर कळल्या, आपल्याला सगळ्यांनी समजून घेतल्या आणि त्याचं जर अनुकरण जर केलं तर मला वाटत नाही की आपला परिसर, आपलं घर आणि आपला पूर्ण केडीएमसी ची हद्द अस्वच्छ होईल असं मला कधीच वाटत नाही. आपण प्रत्येकाने ह्या 3 गोष्टी मूलमंत्रासारख्या जपल्या पाहिजेत. आता MSW 2016 बद्दल आपण बोलू. MSW 2016च्या बाबतीत जे काही गाईडलाईन ठरलेली होती आणि माननीय हरित लवादा, माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्याकडून वेळोवेळी जे काही आदेश निर्गमित झालेले आहेत त्यानुसार आपल्याला 2016 पासून 2 वर्षात वर्गीकरणाची सिस्टीम बसवायची होती. त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने एक मी गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की 100 किलोपेक्षा अधिक कचरा करणाऱ्या सोसायट्या ज्या आहेत त्यांचा कचरा घेणंच हे मुळात महानगरपालिकेवर बंधनकारक नाही. त्यांचा कचरा घेऊ नये असे निर्देश आहेत. त्यांनी त्यांची व्यवस्था करावी आणि त्यांचा कचरा त्यांच्या कंपाऊंडच्या आतच संपूर्णपणे विल्हेवाट लावावी असे स्पष्ट निर्देश असताना सुद्धा आपण त्यांना वेळ दिलेला होता, परंतु अजून ह्या सोसायट्यांनी त्या वेळेचं पालन केलेलं नाही. आणि अजून बऱ्याचशा सोसायटीमध्ये तर अशी परिस्थिती आहे की त्या डेव्हलपरनी हे युनिट बसवून दिलेत परंतु तरी सुद्धा ते युनिट चालू नाही. कारण त्याचा मेंटेनन्स कोणी बघायचा किंवा ते जबाबदारी कोणाची आहे, बिल्डरने ते हँडओव्हर केलेलं आहे तर सोसायटी ते चालवित नाहीत किंवा बऱ्याच ठिकाणी अजून ते सोसायटीने हँडओव्हर करून घेतले नाहीत. तर हे प्रोजेक्ट चालवणं अत्यंत गरजेचं आहे. महापालिकाला या 100 किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायटींचा कचरा उचलणं हे महापालिकेवर अजिबात बंधनकारक नाहीये. आणि त्याशिवाय कमी प्रमाणात ज्या कचरा उत्पादन करतात सोसायट्या त्यांना सुद्धा त्यांनी त्यांचे हे कंपोस्टिंग युनिट बसवावेत, छोटे छोटे
एरोबिक कंपोस्टिंगचे युनिट आहेत, अनएरोबिक कंपोस्टिंगचे युनिट आहेत, बायोगॅस प्रकल्प आहे. काही यातले तुम्हाला जी वाटतं ती मेथड तुम्ही अप्लाय करा. तुमच्या सोसायटीला जे पूरक आहे त्या पद्धतीने त्याचं कचऱ्याची विल्हेवाट लावा. आता ही कचऱ्याची विल्हेवाट लावणं आपल्याला का गरजेचं आहे? तर महाराष्ट्र शासनाने 1 जुलै 2019 ला उपविधी लागू केली घनकचऱ्याच्या बाबतीत. जे आता तुम्हाला कचरा वर्गीकरण नाही केला तर प्रत्येक व्यक्तीला, इंडिव्हिज्युअल जर व्यक्ती असेल तर त्याला ₹200 पहिला दंड, दुसऱ्या वेळेस ₹300 दंड, सोसायटीला पहिला दंड आहे तो 3000चा दंड आहे, दुसरा दंड 9000चा दंड आहे. अशा पद्धतीने त्याच्यात दंडात्मक कारवाई सुरू केलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमचा कचरा जर तुम्ही प्रक्रिया नाही केली तर त्याला तो जर महापालिकेकडे तुम्ही दिला तर त्याला प्रति महिना एका सदनिकेला ₹50 हा चार्ज लावलेला आहे. तो 1 जुलै 2019 पासून तो लागू झालेला आहे. आता हेच जर तुम्हाला हा चार्ज नको असेल किंवा ह्या महापालिकेला हे तुम्हाला चार्ज द्यायचा नाही तर तुम्ही तुमच्या स्तरावर साधे साधे कंपोस्ट युनिट बसवा, तुमचा कचऱ्याची विल्हेवाट लावा. तुम्हाला हा चार्ज महापालिकेला देण्याची बिलकुल आवश्यकता नाहीये. आणि प्रत्येक सोसायटीनं जर ठरवलं तर मला वाटत नाही की फार काय अवघड आहे. आता अनेक घरं आहेत, अनेक सोसायट्या सुद्धा आहेत की तो कित्येक वर्ष झालं ते कचराच महापालिकेला देत नाहीत. तर यांच्यासाठी महापालिकेनं 2018 मध्ये एक रिझोल्युशन केलेलं आहे की जर या सोसायट्यांनी त्यांचा कचरा जर त्यांच्या कंपाऊंड मध्ये त्याची विल्हेवाट लावली तर त्यांना हे ₹50 तर चार्ज लागणार नाही बिलकुल, परंतु त्याशिवाय त्या सोसायट्यांना त्यांच्या टॅक्स मध्ये 5% त्यांना सवलत दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला महापालिका सुद्धा इन्सेंटिव्ह देते आहे. तुम्ही जर तुमच्या कचऱ्याची जर विल्हेवाट तुमच्या कंपाऊंड मध्ये लावली, ओला कचरा त्याचं कंपोस्टिंग केलं, ड्राय कचऱ्याला तुम्हाला मी जसं सांगितलं की आमच्याकडली जी काही एजन्सी नियुक्त केलेली आहे हे ₹2 किलोने तुमच्याकडलं प्लास्टिक घेणार आहे, कागद ₹1 किलोने घेणार आहे. अजून इतर कचऱ्यांचा जसे जसे आपण वेगवेगळे घटक करणार त्याचे सुद्धा मूल्य आपण ठरवून देऊ, ते सुद्धा तुम्हाला पे करायला ह्या संस्था तयार राहतील. तर त्या पद्धतीनं तुमचा ड्राय वेस्टची विल्हेवाट लागेल आणि ओला कचरा कंपोस्टिंग, वर्मी कंपोस्टिंग, बायोगॅस या कुठल्याही पद्धतीनं आपण तुमची विल्हेवाट तुम्ही तुमच्या कंपाऊंड मध्ये लावू शकता. आणि तुम्हाला वर्षाला जो काही टॅक्स घरपट्टी जे लागते त्यामध्ये 5% तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे. याशिवाय आम्ही आता प्रत्येक चाळ, प्रत्येक झोपडपट्टी आणि प्रत्येक सोसायटी यांच्या म्हणजे चाळींची एक स्पर्धा, झोपडपट्टींची एक स्पर्धा आणि सोसायटींची एक स्पर्धा, अशा वेगवेगळ्या स्पर्धा आता आम्ही जाहीर केलेल्या आहेत. त्या माध्यमातून जे सोसायटी हे उत्कृष्टपणे मोहीम राबवेल आणि त्यांच्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावेल, त्यांच्या सोसायटीच्या सर्व सदस्यांमध्ये अवेअरनेस चांगल्या पद्धतीने करेल तर त्यांना आम्ही बक्षिसं सुद्धा ठेवलेली आहेत. त्यांना रिकॉग्नायझेशन आम्ही देणार आहोत आणि त्यांना 5% टॅक्स मध्ये बेनिफिट देण्याचं प्रमाणपत्र सुद्धा आम्ही देणार आहोत. अशा पद्धतीनं ज्या सोसायट्या चांगलं काम करतील त्यांचा गुणगौरव करणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे. जे नागरिक यामध्ये पुढे येतील, जे चांगलं काम करतील त्यांना स्वच्छता दूत म्हणून सुद्धा आम्ही त्यांचा सन्मान करणार आहोत. अशा पद्धतीनं महापालिकेनं अत्यंत व्यापक प्रमाणावर ही मोहीम राबवण्याचं निश्चित केलेलं आहे. ज्या काही पूर्वीच्या त्रुटी होती, आता पूर्वी ज्यावेळेस कचरा वर्गीकरणाची मोहीम चालू झाली त्यावेळेस लोक वेगवेगळा कचरा करायचे आणि घंटा गाडीतून एकत्र तो घेऊन जायचे, अशा तक्रारी होत्या. त्यामुळे आम्ही हे जे ड्राय आणि वेटचे वार सुद्धा वेगळे ठेवले. आता जर अजून त्याच्यात चांगल्या सुधारणा करायच्या असतील तर आता ड्राय वेस्टचं आम्ही एजन्सी मार्फत नेण्याचं निश्चित करतोय. त्यामुळे तुमचा कचरा एकत्र होण्याचा हा प्रश्नच उद्भवणार नाही भविष्यात, तो वेगळाच राहणार. आणि सगळ्यात महत्वाचं एक ह्या कचरा वर्गीकरणाच्या बाबतीतले एक तुम्हाला मूलमंत्र मी सांगू इच्छितो. मुळात कचरा हा वेगळाच असतो आणि तो माणूस एकत्र करतो आणि परत आपण कचरा वर्गीकरणासाठी खूप मोठं एक प्रत्येकाला कष्ट घ्यावं लागतं. तर ते टाळण्यासाठी कचरा हा मुळात वेगळा असतो, तो वेगळा ठेवा. आता बऱ्याचशा लोकांकडे अजून एक मी सिस्टीम पाहिली, एक प्लॅस्टिकची बॉटल 1 लिटर किंवा 2 लिटरची जी असते त्यामध्ये ते प्लॅस्टिक बारीक घडी घालून एका तारेने आत ढकलून ठेवतात.
म्हणजे 8 दिवसाचा प्लास्टिकचा कचरा तुमचा एका लिटरच्या बाटलीमध्ये सुद्धा प्लास्टिक ते ठेवण्याची पद्धत लोकांनी विकसित केलेली आहे. जर तुमची 1.5 लिटरची 2 लिटरची जर मोठी बॉटल असेल तर त्यात 15 दिवसाचा सुद्धा तुमचा प्लास्टिकचा कचरा त्यात ठेवू शकता. आता कचरा घरात कसा ठेवायचा हे लोकांना आता बऱ्यापैकी लागली सवय. सुरुवातीला वर्गीकरण सुरू करताना आपल्याला बऱ्याचशा लोकांकडे हा प्रश्न वाटायचा की त्यांना की कचरा घरात कसा ठेवायचा. आता यासाठी एक सुरेखाताई जोशी आणि माधव जोशी साहेब आणि दुधे साहेब यांनी एक फेसबुक लाईव्ह द्वारे त्यांनी सुद्धा एक प्रोग्राम घेतला होता फेसबुक लाईव्ह द्वारे. तर त्याच्यात मी डेमो सहित ते दाखवलं होतं की कचरा कसा वेगळा ठेवायचा. तर त्या माध्यमातून आपण लोकांना जनजागृती करत आहोत. जर तुम्हाला वाटलं की काही सोसायट्यांचे प्रतिनिधी मिळून एखादी बैठक घ्यायची तर तुम्ही सांगा. तर ती सुद्धा एक आपण बैठक घेऊ इच्छितो. तर भारत विकास परिषदेच्या माध्यमातून सुद्धा हा आपला एक फेसबुक लाईव्हचा प्रोग्राम झाला होता. त्याच्यात सुद्धा आपण हे लोकांना बऱ्यापैकी समजून सांगितलं होतं. आपल्या डोंबिवली शहरात घोडेकर म्हणून आहेत कंपोस्टिंगसाठी. ते चांगल्या पद्धतीनं लोकांचं प्रबोधन करतात. स्वतः कंपोस्ट युनिट बसवण्याचं काम करतात. त्यांची मदत घ्या. रुपाली शाहीवाले मॅडम आहेत. त्यांचं पर्यावरण दक्षता मंचच्या माध्यमातून ते सुद्धा बऱ्यापैकी चांगलं काम करतात. तेही लोकांमध्ये अवेअरनेस करण्यासाठी चांगलं धडपडतात. बास्केट मॅजिक बकेट जे आहे त्याचं ते पुरवठा करतात. लोकांना ज्या ज्या पद्धती तुम्हाला चांगल्या वाटतात, आम्ही म्हणणार नाही तुम्ही ही एकच पद्धत वापरा. तुम्ही स्वतः तुमच्या आणि आम्हाला असं जाणवतंय की लोकांकडे सुद्धा खूप वेगवेगळे आयडियाज, लोकांच्या सुद्धा आयडियाज आपल्याला भारावून टाकणारे आयडियाज त्यांच्याकडे आहेत. त्यांना सुद्धा वाटतं की आम्हाला ही पद्धत आम्ही ही विकसित केली. त्याचा सुद्धा आम्हाला निश्चित अभिमान वाटतो. लोकांकडे खूप इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत. त्या सगळ्या आयडियांचा सुद्धा वापर ह्याच्यात झाला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण कचऱ्याची एक जी काही वर्गीकरण आणि त्याचं व्यवस्थापन ह्या गोष्टीचा आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे. पूर्वी कुठं कचऱ्याचा प्रश्न होता. पूर्वी कुणाचा कचरा बाहेर पडत होता. सगळेजण आपापल्या कचऱ्याची विल्हेवाट लावत होते. परंतु त्यात सिंथेटिक घटकांचा जो वापर व्हायला लागला, प्लास्टिक किंवा काही इतर सिंथेटिक मटेरियल, सिंथेटिक चपला, ह्या गोष्टीमुळे कचऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि ह्याचं वेगवेगळं जर आपण ठेवलं, वेगवेगळं जर वर्गीकरण करून ठेवलं तर मला वाटत नाही की फार काय अडचण येते. मी माझा 2015 पासून कधीच कचरा दिलेला नाही. मी चीफ ऑफिसर आहे. माझा घरी मी कामगाराला बोलवून सुद्धा मी कचरा देऊ शकत होतो ज्या नगरपालिकेत होतो. परंतु मी कधीच दिला नाही. माझा कचरा माझ्या घराच्या बाहेर जायची मला कधी गरजही पडली नाही. माझं कंपोस्टिंग, माझं वेगवेगळे घटक आहेत ते मी भंगारमध्ये विकून टाकतो. त्यामुळे मला कचऱ्याचा कधीच प्रश्न निर्माण झाला नाही. आपण जे ठरवलं, आपण कौस्तुभ तामणकर सरांचं सुद्धा व्याख्यान ठेवलेलं होतं. त्यात सुद्धा त्यांनी स्वतःच ते एक शून्य कचऱ्याची संकल्पना त्यांनी अंगीकारलेली आहे. त्यांचे स्वतः ते एक शून्य कचरा मोहीम स्वतः जगत आहेत. एक त्याचा ध्यास घेतलेला आहे. त्यांचं आपण व्याख्यान ठेवलेलं होतं आपल्या मंचाच्या माध्यमातून. तर त्यांनी सुद्धा आपल्याला म्हणजे ह्याच्या बाबतीत चांगलं प्रबोधन केलेलं आहे. ह्या गोष्टी आपण अंगीकारल्या पाहिजेत. ऐकलं आणि सोडून दिलं ह्या भावनेतून आता आपल्याला जगता येणार नाही. आपल्याला कचरा ही समस्या नाहीये. कचरा ही एक राष्ट्रीय साधन संपत्ती. मला वारंवार असं जाणवतं की आपण एका राष्ट्रीय साधन संपत्तीचा ऱ्हास करतो आहोत. ती एक साधन संपत्ती तुच्छतेनं आणि गलिच्छ भावनेतून आपण एका बाजूला फेकून देत आहोत. तर मला निश्चित एका गोष्टीची खात्री आहे की भविष्यात घनकचरा ही एक सर्क्युलर इकॉनॉमी किंवा ही एक पॅरलल इकॉनॉमी म्हणून आपल्याला हिच्याकडे पाहावं लागेल. आज आपण जर विचार केला तर महाराष्ट्रात सगळ्या ओला कचरा जो आपला प्रत्येक कुटुंबामधून निघतो, हा सगळा जर कचरा जर आपण कंपोस्टिंग करायचं ठरवलं तर दररोज 50 लाख रुपयाचं इकॉनॉमी तयार होऊ शकते. एवढ्या पद्धतीने नुसत्या शहरातला कचरा. तर एवढा कचरा हा आपण खत निर्माण करू शकतो आणि हा जर खत निर्माण करायची सवय लागली तर आपल्याला निश्चितपणे जे आपण बाहेरच्या देशातून इनऑर्गॅनिक फर्टिलायझर जे आपण मागवतो त्याच्यावर आपल्याला कर्टेल होईल आणि आपल्या भारताची एक इकॉनॉमी आपण करन्सी वाचू शकतो, फॉरेन करन्सी वाचू शकतो. आणि आता हा कागद आहे. कागद तुमचा
हा जर आपण भंगारमध्ये म्हणजे एकत्र केला आणि तो पेपर पल्प इंडस्ट्रीला दिला, तर त्याच्यापासून परत कागदच बनतो. म्हणजे कागदापासून कागद हा एकदा कागद झाल्यानंतर तो वाया अजिबात जात नाही. तर परत त्याचा पेपर पल्प बनतो आणि त्याच्यापासून कागदच निर्माण होतो. म्हणजे तुमचा हा कागद आज आपण पाहतो, की भारतात हा कच्चा कागद जो आहे, तो ₹48 टनाने आपण आयात करतो आहोत. हा जर आपला कागद एकत्र वेगळा केला, तर तो आपण कागद निर्मितीला चालना देऊ शकतो आणि जे काही बांबूची कत्तल होते कागद निर्माण करण्यासाठी, तर ती कत्तल थांबेल आणि हा आपल्याला रॉ मटेरियल अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्याला परत पेपर निर्मितीसाठी वापरता येईल. प्लास्टिक पासून प्लास्टिक टू फ्युएलचे आमचे 2 प्रकल्प उभारलेले आहेत. परंतु लॉकडाऊनमुळे त्यांच्या जो काही कच्चा आपला हे क्रूड ऑइल जे बनायचं त्याला मागणी नव्हती. त्यामुळे त्यांनी ते खूप चालवण्यासाठी इंटरेस्ट दाखवला नव्हता. पण आता ते दोन्ही प्रकल्प चालू होतील आणि त्याच्या माध्यमातून 11 टन प्लास्टिक डेली आपलं युटिलाइज होईल. आणि या व्यतिरिक्त जे इतर प्लास्टिक आहे, शक्ती प्लास्टिक्स जे पालघरला त्यांचं प्रोसेसिंग युनिट आहे, तेही आपल्याला मदत करायला तयार आहेत. आणि हे सगळं ग्रॅन्युल बनवणे किंवा त्याचं रिसायकलिंगसाठी ह्या सर्व प्लास्टिकचा आपण वापर करणार आहोत. काच आहे, काचेसाठी सुद्धा आम्ही एक चांगले व्हेंडर शोधण्याच्या प्रयत्नात आहोत. जर त्याच्यासाठी चांगला व्हेंडर जर आपल्याला मिळाला, तर ही काच सुद्धा आपण रिसायकलिंगला पाठवतो. माझा असा अनुभव आहे, की काच सुद्धा ₹1-2 किलोनी त्याला रिसायकलेबल व्हॅल्यू आहे आणि त्या माध्यमातून त्याचं रिसायकलिंग होऊ शकतं. ई वेस्टला प्रॉपरली आपण आता ई वेस्टसाठी जो तुमचा ई वेस्ट संकलित करतो आहोत, तर जे काही इन पॅनल ज्या संस्था आहेत, त्यांच्याकडे आपण तो ई वेस्ट देऊन त्याच्या माध्यमातून आपण त्यांची प्रोसेसिंग करत आहोत आणि सायंटिफिकली त्याचं डिस्पोजल करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. असं तुमचं इतर सगळे जे घटक आहेत कचऱ्यातील, तर त्याचं सुद्धा आपण आता प्रोसेसिंगच्या प्रयत्नात आहोत. आता सलून मधून जे केसांचा कचरा येतो, त्याच्यासाठी सुद्धा आमचं या संघटनाशी एक बैठक झालेली आहे. यापुढे आम्ही त्याच्यात सुसूत्रता आणून त्यांचा कचरा कशा पद्धतीने एकत्रित उचलायचा आणि त्याच्यातनं ते कुठलंही आता त्यांचं पीपी किट वापरतात. त्याच्यापासून ते रस्त्यावर पडल्यानंतर त्याच्यापासून काही समस्या उद्भवतात. लोकांच्या तक्रारी येतात. तर त्यांच्यामध्ये जनजागृती करून त्यांच्या कचऱ्याची वर्गवारी त्यांच्या स्तरावर करून तोही आता तो आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की नाही मला माहित नाही. परंतु जो केसांचा कचरा आहे, जो ब्युटी पार्लर मधील जे लांब केस असतात त्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने किंमत मिळते. जवळपास ₹1,500 ते ₹2,000 किलोपर्यंत त्या केसाला मूल्य प्राप्त होतं. परंतु जे काही आखूड केस आहेत त्याला मूल्य फारसं काही मिळत नाही. परंतु ते जे केस आहेत ते अमिनो ॲसिड बनवण्याच्या फॅक्टरीमध्ये त्याचा उपयोग होतो. त्यामुळं तुमचा प्रत्येक घटकाला मूल्य आहे. तुमचा एक कचऱ्यातील एक केसही वाया जाणार नाही. ह्या पद्धतीने आपण प्रत्येक पूर्ण कचऱ्याकडे पाहत आहोत आणि निश्चितच प्रत्येक कचऱ्याला मूल्य प्राप्त करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आणि त्यासाठी आपल्याला ओला कचरा जसा पूर्ण आता वेगळा करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने आपण प्रयत्न केलेले, त्याप्रमाणे ड्राय कचरा सगळा एकत्रित न साठवता वेगवेगळे घटक मध्ये ठेवा आणि त्याला मूल्य प्राप्त झाल्यानंतर तुमच्या कष्टाचं कुठलं अवमूल्यन होणार नाही याची आम्ही निश्चित हमी घेऊ आणि त्या पद्धतीने आपण पूर्ण कचऱ्याची विल्हेवाट कशी लावू. आणि माझं आपल्या सगळ्यांना एक मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की एक साधारणतः या 1-2 महिन्यामध्ये आपल्याला साधारणतः 100 ते 150 टन मेट्रिक टन कचरा हा घरगुती स्तरावर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्या दृष्टीने आम्ही प्रत्येक सोसायटीमध्ये त्यांच्या बैठका घेऊन सोसायटीत त्यांच्या काही समस्या असतील तर त्या जाणून हे महा आपण सगळ्यांनी एक गोष्ट पक्की लक्षात ठेवली पाहिजे की घनकचऱ्याच्या बाबतीत महापालिका आपल्यावर कुठलंही काहीही लादण्याच्या प्रयत्नात नाही. आपल्याला ज्या सवयी लावायच्या आपल्याच ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत. ह्या भावनेतून आपण सगळ्यांनी जर पाहिलं तर मला वाटत नाही की आपल्यात ह्यात कुठला मतभेद होईल आणि महापालिकेला कुठल्याही नागरिकाला त्याला त्रस्त करून त्याला कुठलाही त्रास देऊन ही मोहीम राबवायची नाही. तुमच्याकडे काही ज्या शंका असतील त्या तुमच्या सगळ्या शंकाचं निरसन करणं, तुम्हाला समजून सांगणं, कचरा हा लाख मोलाचा आहे ह्या भावनेतून कचऱ्याकडे पाहणं आणि कचऱ्याच्या बाबतीत आपला जो दृष्टिकोन परंपरागत दृष्टिकोन आहे तो बदलून आपल्याला एक नवीन पर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये कचऱ्याचं एक नवीन पर्व तयार करायचं आहे आणि तुम्ही त्याचे सर्वजण एक शिलेदार आहात आणि तुम्ही ह्या जाणीवा घेऊन सगळेजण खरोखरच एक महापालिकेला खूप मोठी मदत करत आहात आणि प्रत्येक जण माझी बी स्वतःची जबाबदारी ह्या भावनेतून जो
आज प्रयत्नशील झालेला आहे. ती खूप मोठी गोष्ट आहे आणि भविष्यात आपल्याला सगळ्यांनाच कचरा ही माझीच जबाबदारी ह्याच भावनेतून जगावं लागणार आहे. आज कमी जास्त प्रमाणात सगळ्या महापालिका वेगवेगळे प्रयत्न करत आहात, परंतु येस प्रत्येकाला कमी जास्त प्रमाणात आहे. परंतु भविष्यात कचरा हा प्रत्येकाची स्वतःची जबाबदारी आहे आणि त्या माध्यमातूनच आपण कचऱ्याकडे पाहिलं पाहिजे. कचऱ्याकडे तुच्छतेनं किंवा गलिच्छ भावनेतून न पाहता कचरा हा लाखमोलाचा आहे. कचरा ही एक राष्ट्रीय साधन संपत्ती आहे. या भावनेतून पाहिलं तर कचऱ्याचा प्रश्न हा मुळातच शिल्लक राहणार नाही, मुळात निर्माणच होणार नाही. त्यामुळं आपल्याला आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला कचऱ्याचा डोंगर संपवायचा असेल आणि नवीन कचऱ्याचा डोंगर निर्माण होऊ द्यायचा नसेल, तर आपल्याला कचरा वर्गीकरण हा पूर्ण ह्या मोहिमेचा गाभा आहे आणि प्रत्येकाने आपापल्या स्तरावर जेवढं विल्हेवाट लावता येईल तेवढा कचऱ्याची विल्हेवाट लावली पाहिजे आणि यासाठी सगळ्यांचं योगदान महत्वाचं आहे. आता तुमचे काही जर प्रश्न असतील तर नक्की आपण टू वे चर्चा करू. कोणाला काही प्रश्न असतील विचारायचे तर विचारू शकता. श्रेयस कडनं प्रश्न आलाय, केडीएमसी लाईव्ह व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम सारखी व्यवस्था उपलब्ध असताना ती कार्यान्वित नाही, ती वापरता आली तर खूप फायदा होईल असे वाटते. तर व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम सारखी व्यवस्था आहे का आधी, ते आधी विचारू आपण. म्हणजे श्रेयसला हे माहिती असेल म्हणून श्रेयस सांगतोय, तर ती का नाही वापरताय आपण? श्रेयस साहेब, व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम आपली म्हणजे काही गाड्यांवर चालू आहे. मध्यंतरी त्यांचे सिम कार्ड आणि त्याचा प्रॉब्लेम झाला होता. बल्कमध्ये मोठ्या प्रमाणात सिम कार्ड त्याला उपलब्ध झाले नव्हते आणि या आठवड्यामध्ये ते सगळे सिम कार्ड उपलब्ध होतील असं मी कालच त्याला विचारलं त्या व्हेंडरला आणि ते सिम कार्ड सगळे उपलब्ध झाल्यानंतर सगळ्या गाड्या ह्या व्हेकल ट्रॅकिंग आणि त्याची लिंक तुम्ही जर मागितली तर तुमच्या वार्डाची मी लिंक तुम्हाला ही देणार आहे. पुढे अजून कोणाचा काही प्रश्न? बर, प्रश्न पुढचा नसेल तर मी काही गोष्टी कोकरे साहेबांनी जे आता नमूद केलं सांगण्याच्या सर्व ओघामध्ये त्याच्याबद्दलचं डिटेलिंग थोडंसं सांगतो. कोकरे साहेबांनी ज्या कंपनी, प्लीज माईक, अक्षय तुला काही बोलायचं? बोल. हा, एक प्रश्न असा होता की जो उघड्यावर कचरा टाकू नये हा जो विषय होता, तर आता बऱ्याच ठिकाणी आपण गाड्या बंद केल्या कल्याण डोंबिवलीमधून की कचऱ्याची गाडी ठेवायची नाही. पण अजून अनेक ठिकाणं अशी आहेत की जिथे सिस्टीम आहे, म्हणजे अशीच सिस्टीम आहे की तिथे कचरा टाकायचा रात्री आणि केडीएमसीचे कर्मचारी बिचारे सकाळी उचलून घेऊन जाणार. तर त्याच्यावर काही आपण सोल्युशन काढतोय की नाही? म्हणजे गाड्या होत्या तेव्हा किमान तो गाडीत तरी टाकला जायचा. आता गाड्या नाहीत तर तो रस्त्यावर कसाही पसरवला जातो आणि कुत्रे वगैरे तो भिरकावतात. आणि मला तर म्हणजे बऱ्याच ठिकाणी बिचारे ते कर्मचारी इतके घाणीमध्ये उचलतात, तर त्याच्यासाठी आपण काही विचार करतोय का? अक्षय साहेब, प्रामुख्याने स्टेशन परिसर हा महत्वाचा आहे. त्यात व्यापारी आणि भाजीवाले तिथेच टाकून जातात. तिथे काही ठोस उपाययोजना कराल का? म्हणजे याला जरा ऍड करून तुमच्यासाठी सांग. हा, तर आता आपण हा मुद्दा एक फेरीवाल्यांना मध्यंतरी एक बैठक घेऊन सांगितलेली आहे आणि त्याच्यात जर अजून काही सुधारणा मी स्वतः पडताळणी करतो आणि त्यांचा एक टाइम ठेवून त्याच टायमाला त्यांना गाडी देतो, म्हणजे त्यांना ते त्यांचा कचरा कुठे टाकायचा किंवा बाहेर टाकायचा हा प्रश्न निर्माण होणार नाही. आणि आता आपण खूप मोठे मोठे कचऱ्याचे ढीग होते. आपण ज्यावेळेस मोहीम चालू केली त्यावेळेस खूप लोक बाहेर टाकायचे. आता त्याच्यात बराचसा फरक पडलेला आहे. काही भागातले कचऱ्याचे ढीग पूर्णतः बंद झालेले आहेत. काही ठिकाणी खूप क्वचित प्रमाणात कचरा येतोय. तर ते आपण तिथं मार्शल्स उभा केले, सीसीटीव्ही काही ठिकाणी सीसीटीव्हीचा मदत घेतोय आणि काही ठिकाणी आपले कर्मचारी सुद्धा अपॉइंट केले. या माध्यमातून बरेचसे कचऱ्याचे ढीग कमी झालेले आहेत आणि अजून जर कुठं जेवढे आहेत तेवढे पूर्णतः समूळ नष्ट करण्यासाठी आपण सुद्धा व्यापक प्रमाणात मोहीम घेऊ. एक ड्राईव्ह घेऊ वाटल्यास एक आठवड्याचा आणि त्या माध्यमातून आपण हे स्पॉट सुद्धा बंद करू. एक ह्याचाच अजून एक गोष्ट, मध्यंतरी कोकरे साहेब मी तुम्हाला एमआयडीसीतल्या काही मधल्या गल्ल्यांमधले फोटो पाठवलेले, ज्या गल्ल्यांमध्ये काही एक किरकोळ व्यापारी किंवा अजून कोणी तिकडे रात्रीतल्या रात्रीत किंवा असे संध्याकाळच्या वेळेला आणून मोठ्या प्रमाणावरती कचरा असाच टाकून जातात.
तिथे हा, हा. केडीएमसीचे फलक पण लागलेले आहेत. म्हणजे मी हा. मागे तुम्हाला हे पण सांगितलेलं की हायवे आणि आपल्या मधल्या एमआयडीसीच्या गल्ल्यांमधला हा जो एक भाग आहे त्याच्यामध्ये हॉस्पिटलचा कचरा पण कोणीतरी आणून टाकलेला. अशा तो आपण पद्धतीचे त्याच्यावर हे गुन्हा जे दाखल केला. करतात. हा पाटकर साहेब त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केला आपण. हा तर आणि पण आपला ह्या मधल्या गल्ल्यांमध्ये जिथे इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्री संध्याकाळच्या काम नसतात करत किंवा रात्रीच्या, तर त्यावेळेला ताबडतोब त्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला असे ढीग टाकून गेलेले असतात. तर त्याच्यावरती काही ठोस उपाययोजना करता येईल का? कारण रस्त्याच्या बाजूचे ढीग अजूनही तसेच आहेत कचऱ्यांचे हा तर पाटकर साहेब मधल्या ह्याच्यात आपण गल्ल्यांमधले. तो मला वाटतं कॉलेज आपलं जे आहे MIDCतलं डारकर कॉलेजच्या पुढे गेटच्या पुढे. हा तिथला सुद्धा तिथं आपण जवळपास 3 जणांवर आता 3-3 हजाराचे फाईन मारले. आणि हे MIDCचा जो एक अडचण त्याला आम्हाला एक अशी अडचण येते. MIDCचा खूप मोठा भौगोलिक एरिया आहे आणि त्याच्यात ओपन लँड खूप आहेत, रस्ते विस्तृत आहेत आणि त्यामुळं थोडं आपल्याला मनुष्यबळ सुद्धा कमी पडतंय. परंतु त्याच्यात आम्ही असं करतो की काही एक इंटेन्सिव्हली हा एरिया आहे एकदा असे मग टप्प्याटप्प्यात आपण ती मोहीम कव्हर करू. स्थानिक लोक जर त्यात कोण पुढे येत असतील त्यांनी फक्त आम्हाला माहिती द्यावी. त्यांचं ज्या भागात राहतात त्यांनी काय फार त्यांचं वेळ वाया न घालवता त्या ज्या भागात राहतात तिथनं तुम्हाला आम्हाला फक्त तिथली माहिती जर प्रॉपर दिली तर आम्ही निश्चित त्याच्यावर सुद्धा कंट्रोल करू. एक त्यालाच एक अजून जोडून दावलपाडा किंवा हजीमलंग रोडचा जो चौक आहे किंवा कोण गाव आहे, ह्या रोडवरती पण असे प्लास्टिकचे एवढे ढीग पडलेले असतात की ह्याच्याकडे पण बघणं होत नाहीये. म्हणजे हे कधी साफ होणार मग? कुठे कधी कधी तर आहे ना, एक आपल्या बरोबर एक थोडं एक व्हिजिट करू सगळ्या स्पॉटला आधी आणि त्याच्यात कसं करता येईल एक प्रत्यक्ष फील्ड व्हिजिट करून आपण त्याचं एक प्लॅनिंग करू. ओके, हरकत नाही. मला एक विचारायचं, मकरंद बोलतोय. हा हॅलो, आवाज येतोय? हा बोला हो, साहेब. येतोय. अच्छा, मला विचारायचं, अच्छा मागे जी आपली मीटिंग झाली त्यावेळेला पण मी ऍक्च्युली बोललेलो, कारण हे आपण आता कोकरे साहेबांनी बऱ्याच सुविधा किंवा योजनांची आपल्याला माहिती दिली आणि वर्गीकरण कसं करायचं हे सांगितलं. पण हे बऱ्याच लोकांना अजून माहिती नाही, वर्गीकरण कसं करायचं, प्लास्टिक कसं, कोणाला प्लास्टिक म्हणायचं, कुठचा कागद कशामध्ये, कारण आपण जनरली जे पॅकेट आणतो याच्यातून दुकानातून त्याचं जे वेस्टर्न असतं ते सुद्धा प्लास्टिक मध्ये होतं का हेच लोकांना बऱ्याच माहिती नाही. तर अशा थोडक्यात माहिती देणारी अशी व्हिडिओ क्लिप किंवा पोस्टर्स असं मिळालं किंवा या सुविधांची पूर्ण माहिती असलेली काहीतरी डिटेल्स मिळाली तर आम्ही सुद्धा सर्क्युलेट करू. कारण आता या मीटिंग मध्ये फक्त 12 लोक आहेत आणि आपल्या KDMC ची लोकसंख्या बघितली तर तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. बऱ्याच लोकांना हे माहितीच नाही वर्गीकरण कसं करायचं. तर असं जर काही मिळालं तर KDMC कडून तर बरं होईल. चालेल, एक ऑडिओ व्हिज्युअल एखादी क्लिप आपण तयार करू वाटल्यास त्याची. हा, तर पोस्टर्स किंवा असं चालेल. पोस्टर्स आहेत पूर्वी वाटलेले, परंतु वाटलेच अजून ते एक प्रत्येक सोसायटी पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. हा, ठीक आहे, ओके. आणि सगळ्या सोसायटीचं एकत्रित पदाधिकाऱ्यांची बैठक घ्यायची म्हटलं तर तसं तुम्ही सांगा, तीही आपण आयोजन करू. आपण एक ठीक आहे, काम करू चालेल. शकतो कोकरे सर, सोसायटीचे जे पदाधिकारी आहेत ना त्यांच्या मार्फत म्हणजे दक्ष मार्फत आपण सोसायटीचे सेक्रेटरीना जर का एक ऑफिशियल लेटर दिलं की या दिवशी, आणि ती मीटिंग सुद्धा ऑनलाईन ठेवू आपण. ऑनलाईन ठेवूया, त्यासाठी काय चालेल. फिजिकली भेटायची आज जशी ठेवली 9:30-9 वाजता तशी ठेवायची. हा, आणि मग त्याच्यामध्ये त्या प्रभागाचे अधिकारी पण मीटिंग मध्ये आले तर लोकांना बरं होईल. चालेल ना. नंदू, आपण ठरवू असं मग पुढे अजून कोणाचा काही प्रश्न? ओके, थोडी काही मेसेज आले ते बघतो मी. ओके, श्रेयस. ओके, वेस्ट टू एनर्जी प्लांट वगैरे ह्याच्याबद्दल श्रेयसने सांगितलं. तर श्रेयसचं असं म्हणणं आहे की भारतात स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंतर्गत अनेक ठिकाणी वेस्ट टू एनर्जी प्लांट, इंडस्ट्री अँड म्युनिसिपल वेस्ट येऊ घातले आहेत. कल्याण डोंबिवली असा काही प्रोजेक्ट येण्याचे प्रयोजन आहे का? वेस्ट टू एनर्जीचा एक पूर्वी झाली त्याच्यावर चर्चा आणि त्याच्यात काही त्याला तो सक्सेसफुली मान्यता म्हणजे पुढची प्रक्रिया झालेली नाही. तर आता आपण काय करतोय की आता उंबरडे आणि आता 12वेचा एक
म्हणजे चालू होण्याच्या टप्प्यात आहे. हे 2 मुख्य प्रोजेक्ट आणि मांडा टिटवाळा येथे तिथे एक भविष्यातला प्रोजेक्ट. हे 3 प्रोजेक्ट आपले एकात्मिक घनकचऱ्याचे आहेत. आणि त्याशिवाय मग आता कचोरे भागात आणि डोंबिवली ईस्ट वेस्ट मध्ये असा एखादा प्रोजेक्ट असा डिसेंट्रलाइजच आपले प्रोजेक्ट राहतील. वेस्ट टू एनर्जीचा सध्या तरी अजून प्रस्तावित नाहीये. भविष्यात सांगू शकत नाही. जर तसं झालं तर कदाचित म्हणजे त्याच्या सध्या विचाराधीन नाहीये. एक मुद्दा माझ्याकडनं अजून एक सांगायचा आहे कोकरे साहेब, की पडीक जागा ज्या आहेत आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये, जशी रेल्वेची जागा आहे ज्याच्यात महापालिका हात घालत नाही, किंवा एखाद्या मालकाची स्वतःची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये असे प्लास्टिकच्या ढिगाणी कचरा पडलेला असतो, एखाद्या बिल्डरची जागा असते. ह्या जागांवरती जर कचरा पडलेला असेल तर त्या जागांवरती आपण केडीएमसी फाईन का नाही मारत, फाईन का नाही लावत, चांगला मुद्दा आहे. त्याच्या विरोधात चांगला मुद्दा आहे. गुन्हा का नाही दाखल करू? नाही, हे जेव्हा आपण करू ते कारवाई नक्कीच. हा ठीक आहे, आतापर्यंत हा दुर्लक्षित राहिलेला विषय आहे. परंतु ह्याच्यात आपल्याला प्रकर्षाने ह्याच्यावर लक्ष दिल्याशिवाय ह्या स्पॉट बंद होणार नाही. नाही, यांच्यावरती गुन्हेच दाखल केले पाहिजेत. फाईन ही नंतरची गोष्ट आली. IPC 269 नुसार गुन्हे दाखल करता येतील आपल्याला. हा, मग हे सगळ्यात आधी आता जेव्हा कोकरे साहेब मी जेव्हा एखादं जनजागरण अभियान घेतो किंवा कचऱ्याबद्दलचं काही लोकांना सांगतो, तर लोक मला उलट विचारतात की हे काही केडीएमसीच्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना रस्त्याने जाता येता काय दिसत नाही का, जे आपणच फक्त तिकडे नोंद केली तरच त्यांच्याकडे नोंद होणार अशातली गोष्ट आहे का? मग त्या ठिकाणी असं व्हिजिलन्स काही टीम का नाही काम करू शकत, की या ठिकाणी कचरा पडलेला आहे, मग यांच्या ठिकाणी केडीएमसी तर्फे त्यांच्या नावाने गुन्हा दाखल केला का नाही जात? इथे नागरिकांनीच त्यांना बोट दाखवण्याची गरज काय आहे? का ह्या वेळेला अधिकाऱ्यांचे डोळे बंद असतात की काय रस्त्याने चालताना? असा लोकांकडनं पुन्हा प्रश्न येतो. त्याचं उत्तर आपण कसं हा देणार? मुद्दा मी थोडा पॉझिटिव्हली घेतो आणि ह्याच्यात आपण निश्चित बदल करू. ओके, बोलू का? हा बोला ना. आता तुम्ही सोसायट्यांचा विषय काढला. सोसायट्यांमध्ये ऑलरेडी ओला कचरा सुका कचरा हा होतोय. मी पाहिलेलं आहे बऱ्यापैकी सोसायट्यांमध्ये. पण प्रश्न असा येतो की चाळी ज्या असतात त्या चाळींमधून अजून होत नाहीये. तर त्याच्याविषयी आपल्याला जर किंवा चाळी बिल्डिंग असतात, चाळी टाईप अशा सिंगल बिल्डिंग असतात, तर तिथे आपल्याला काही बॅनर म्हणजे छोटेसे पोस्टर्स वगैरे लावायला मिळतील का असे काही, किंवा ओला कचरा सुका कचरा वेगळा? तेही आपण पूर्वीचे जे पोस्टर केले तेही देऊ. आणि अजून त्यांना आता आपण चाळींच्या वेगळ्या स्पर्धा घेतोय आणि आता आम्ही प्रत्येक SI ला दिवसाला 2-4 चाळींनी भेटच झाली पाहिजे, त्यांनी तिथे मार्गदर्शन केलं पाहिजे, असं एक आम्ही आता त्यांना एक जॉब चार्ट दिलेला आहे. त्यामुळे चाळींकडे प्रकर्षण आपल्याला पाहता येईल आणि त्याच्यामध्ये ह्या जी काही जनजागृती आहे ते निश्चितपणे आपण करण्यासाठी आता एक फोकस केलेला आहे. अच्छा, कारण मी ज्या आणि बऱ्याचशा चाळी पूर्वी ताई चाळींमधला हा कचरा येतच नव्हता सिग्रिगेटेड. आता खूप चाळींमध्ये हा बदल घडतोय आणि चाळी सुद्धा एकदा त्यांच्यात बदल घडला तर ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने शिस्त पाळतात. अच्छा, चाळ म्हणजे बैठी चाळ नाही म्हणत, ते बिल्डिंग ज्या आहेत त्या बिल्डिंग मध्ये, आता मी ज्या बिल्डिंग मध्ये तिथे ओला आणि सुका कचरा वेगळा नाही करत. मी जरा प्रयत्न केला होता मध्यंतरी वेगळा करायचा, पण ती जी झाडूवाली बाई येते ती सगळा एकत्रच करून घेऊन जाते. आता ह्याच्यात एक झाडूवाल्यांचे एक कन्फ्युजन किंवा ते त्यांच्या मनमानी पद्धतीने वागतात, हा एक अडचण मोठी आहे. तर मला तुम्ही माझा नंबर वर मला मेसेज टाका, ऍड्रेस टाका तुमच्या बिल्डिंगचा, 1-2 दिवसात मी येतो. अच्छा, मी नवापडा आशीर्वाद बिल्डिंग वर राहते. मी टाकते तुम्हाला हे करते. हो, मला पाठवा ऍड्रेस आणि सोयीस्कर वेळ सांगा, मी येतो आणि तुमच्या सगळ्या लोकांची एक बैठक घेऊन त्यांना एकदा समजून सांगतो. ह्या सुभाष रोडला आहे ना, बऱ्याच बिल्डिंग वजा चाळी अशा आहेत, बैठ्या चाळी नाही, ते चाळी आहेत त्या. त्यामुळे तिथे अजून काय असं हे झालेलं नाही, जनजागृती अजून तेवढी झालेली नाही. सगळ्या चाळींची एकदा आपण एक सगळ्यांना मी व्हिजिट करतो आणि सगळ्यांना एकदा समजून सांगतो आणि त्यांच्या अडचणी काय असतील त्या समजून घेऊ. बर, नमस्कार, मी बोलू का? सुरेखा जोशी. बोला. नमस्कार. हॅलो. बोला ना, आवाज येतोय. आपल्या ई-वॉर्ड साठी मी काय म्हंटल की सॅनिटरी टॉवेल आणि डायपर्स ह्याच्यासाठी असं एखादा छोटा तुमची गाडी दररोज अशी वेगळी फिरवता येणार नाही का? कारण तुमच्याच कर्मचाऱ्यांसाठी सगळा तो एकत्र जातो कचरा
आणि त्याच्यासाठी असं एक रोज ठराविक वेळेला किंवा केव्हाही दिवसातनं तो वेगळा ठेवलेला कचरा उचलून डायरेक्ट इन्सिनरेशन तुमचं हे आहे युनिट तिथे जाऊ शकणार नाही का तसा? नाही, त्याला आता एक गाडीला प्रत्येक स्वतंत्र एक कंपार्टमेंट माग एक बॅग किंवा एक बॉक्स असं वेगळा करतो कंपल्सरी. आता त्याचा तो एक आठवड्याभरात ड्राईव्ह घेतो आम्ही आणि तो स्वतंत्र पद्धतीनं तो कसा येईल ते आम्ही थोडं प्लॅनिंग करतो. ओके, नाही, कारण कोकणे नाहीतर प्रत्येक कोकणे- बिल्डिंग मध्ये तर ओल्या कचऱ्यात एकत्र करून टाकतात आणि तुमच्याच कर्मचाऱ्यांना ते घाण वेगळी करून परत हे करायला लागते. त्याच्यासाठी म्हंटल मी की एक वेगळं आहे डबा सुधारणा साखळी झाली, आहे, त्रुटी आहेत या गोष्टीमध्ये. ओके. ही सॅनिटरी नॅपकिन्सच्या बाबतीतली ही जी साखळी आहे ही अशी नुसती वेगळं सेग्रिगेशन होणार नाहीये. कोकरे साहेबांना एक विनंती मध्यंतरी पण केलेली की जर वॉर्ड वाईज जर इन्सिनरेटर तुमचा कन्सेप्ट पालकर साहेब चांगला आहे, फक्त तो मशीन एकदा मशीन बनवणारा कोण आहे चांगलं आणि त्याचं डेमो जर आपल्याला वाटलं चांगला ना, आणि त्याची आतापर्यंत काय झालंय तुम्हाला मी एक सांगतो. ह्याच्या बाबतीत वेंडिंग मशीनचा फार प्रॉब्लेम येत नाही. इन्सिनरेटर जे आहेत हे जे सुरुवातीला चालतात आणि नंतर कुठंतरी अडचणी येतात. तर हे मशीन जर चांगलं प्रॉपरली आहे एवढं एक जर खात्री पडली तर आपण ते प्रत्येक वॉर्ड किंवा लोकेशन नुसार ते मशीन आपण बसवू. फक्त तुम्हाला जर माहितीतला कोण असेल चांगलं मशीन ऑथेंटिकली, आपण चांगल्या त्याला वेंडरची बोलवा. आपण चौकशी करून मी तुम्हाला कळवतो. आणि चालेल तुम्ही सांगता तुमचा एक आता सगळ्यांना मी एक सांगू इच्छितो. त्या दिवशी मोकल काकांनी पालकर साहेबांबरोबर आमची जी चर्चा झाली तर त्याच्यात त्यांनी असं सजेस्ट केलं की प्रत्येक वॉर्ड निहाय अशी एक मशीन बसवली तर ते म्हणजे त्या सोर्सला त्याची विल्हेवाट लागेल आणि ते ही जी काही संकलनाची किंवा ह्याच्यातली जी तफावत त्रुटी आहे ती दूर होईल. निश्चित त्यांची कल्पना एक स्वागतार्ह आहे आणि त्या दृष्टीने आपण निश्चित पालकर साहेब पॉझिटिव्हली विचार करतोय. फक्त तो मशीन बनवणारा कोण आहे एकदा बोलवा आणि त्याची ऑथेंटिसिटी जी मशीन कशी चालते एकदा आपल्याला खात्री पडली की आपण तो सगळ्या जेवढे लोकेशन आपल्याला आयडेंटिफाय होतील तेवढ्या लोकेशनला आपण लावू. ओके, धन्यवाद. याच्याच नमस्कार. बरोबर जे हा बोला. भालचंद्र बोलतोय मी. एक समस्या जी दिसते अजून गाड्या कचरा उचलणाऱ्या जितक्या गाड्या आहेत त्यांच्या कॅपॅसिटी पेक्षा बरेचदा त्यांच्यात कचरा एक तर कदाचित जास्त असतो किंवा झाकलेला नसल्यामुळे जेव्हा गाड्या रस्त्यावरून जातात तेव्हा वाऱ्याने हा कचरा उडून रस्त्यावर पडतो. तर त्या संदर्भात कॅपॅसिटी वाईज त्या गाड्यांमध्ये कचरा भरणं किंवा जास्त भरला असेल तर त्याला वरनं झाकून ठेवणं. हे कुठल्या भागातला प्रॉब्लेम हा इन जनरल प्रॉब्लेम हा असा कुठल्या भागापुरता मर्यादित नाहीये. कारण आता कचरा किती होईल याच्यावर तसं सरसकट नियंत्रण किंवा त्याचं म्हणजे किती रोजचा कचरा निघेल एखाद्या विभाग प्रभागातनं हे सांगणं जरा कठीण असतं. पण गाड्यांच्या वेळा निश्चित असल्यामुळे त्यात तो कचरा पूर्ण भरला जातो आणि गाडी रस्त्यावर एकदा जोरात गेली की तो हवेने उडून परत बरेचदा रस्त्यावर पडतो. ताडपत्री लावणं गरजेची ती मी बघतो. सुक्या कचऱ्याचा हा जास्त प्रॉब्लेम आहे. सुका कचरा उडलेला असतो, सुट्टा असतो आणि त्याच्यामुळे ते गडबड होते. मी एक विचारू का? मी अथर्व जोशी बोलतोय. एक आहे कचऱ्याचाच प्रश्न पण एक थोडासा वेगळा प्रश्न आहे. म्हणजे असेल शक्य तरच तुम्ही सांगा यावरती. मी राहतो MIDC मध्ये आणि तिथे आपण जो बागेतला जो कचरा झाडू मारतो म्हणजे पाला पाचोळा वगैरे तर ते उचलायला JCB आणि ट्रक येतो, बरोबर आहे. तर बरेचदा काय होतं ना की JCB जेव्हा ते उचलतो आणि जेव्हा ट्रकमध्ये टाकतो तेव्हा तो पूर्णपणे कचरा अवतीभोवती रस्त्यावरती पसरला जातो आणि नॅचरली JCB काही पूर्ण व्यवस्थित ते क्लिनिंग करू शकत नाही. ते उचलल्यानंतर ते इकडे तिकडे जाणारच आहे. पण त्यामुळे होतं काय की आपण जेव्हा ते एकत्र करून ठेवतो ते उचललं कधी पूर्ण जात नाही आणि पूर्ण गल्लीभर ते सगळा तो जो काही पाला पाचोळा तो पसरतो सगळ्यांचाच. यावर काही होऊ शकेल का? त्यावर JCBने वरवरचं उचलणं बाकी सफाई कामगारांनी तो झाडून व्यवस्थित भरणं ही एक त्याचा उपाय होईल. हा मग ते होत नाही हेच अपेक्षित आहे तुम्हाला. हा किंवा काहीतरी म्हणजे असा तत्समच काही उपाय जर आपल्याकडनं झाला तर म्हणजे होत तरी नाही असं.
ठीक आहे, मी ह्याच्यावर हे करतो, एकदा त्या संबंधित कर्मचाऱ्याला सूचना देतो आणि एकदा प्रत्यक्ष पाहणी करून काय अडचणी निर्माण होतात आणि त्याच्यावर काय सोल्युशन करतात त्याचं सुद्धा एकदा मी व्हिजिट. थँक्यू. माझ्या मते आपला हा पहिला विषय बराच चाललेला आहे. तर आपल्याला कोणाला अजूनही काही शंका असतील तर त्या तुम्ही आपल्या ग्रुपवरती पोस्ट करा, कोकरे साहेबांना डायरेक्टली व्हॉट्सअप करा. सगळे मार्ग आपल्याला उपलब्ध आहेत. तर कोकरे साहेबांनी आत्ताच केलेलं मार्गदर्शन आणि आपल्या प्रश्न उत्तर ह्यांच्यानुसार आपल्याला निदान कळलं की आपल्याला आपल्या डोंबिवलीच्या स्वच्छतेसाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे आणि अजून किती काम बाकी आहे. अजून पहिला पडाव अजून असा पडलाय असं आपण खात्रीलायकरित्या नाही म्हणू शकत. त्यामुळे आपल्याला सातत्याने ह्याच्यावरती काही ना काही विचार करत राहणं आणि कृती करत राहणं हे गरजेचं आहे. तर कोकरे साहेब, तुम्ही आज मीटिंगला वेळ दिलात आणि तुमचं मार्गदर्शन दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद दक्ष आणि स्वच्छ डोंबिवली अभियानातर्फे. पुढचा विषय आपण जनतेचा जाहीरनामा म्हणून घेतो आहोत. तर कोकरे साहेब, तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही थांबू शकता किंवा जर समजा म्हणजे ह्याच्यामध्ये समस्या येणारच आहेत, स्वच्छतेच्या समस्यांबद्दल पण चर्चा होणारच आहे. तर एक जनतेचा जाहीरनामा म्हणून दक्षने जी एक मोहीम उघडली आहे ज्यामध्ये दक्ष.org नावाचं पोर्टल जनतेसाठी जाहीर केलंय, जेणेकरून येणाऱ्या लोकनेत्यांना ज्या वेळेला इलेक्शन्स येणार आहेत त्या वेळेला त्यांच्यासाठी एक जाहीरनामा जनतेकडनं जावा अशी एक त्याच्या मागची भूमिका आहे. तर त्याच्या संदर्भातली चर्चा आपण आता पुढचे एक साधारण 20 मिनिटं करू, कारण साधारण मीटिंग आपली एक 1.5 तासाची होईल आणि त्यानंतर मग आपण आपली आजची मीटिंग थांबवूया. तर कोकरे साहेब, तुम्हाला जर खरंच काही इच्छा असल्यास तुम्ही कंटिन्यू करा मीटिंग. कोकरे साहेब, असेच तर एक मुद्दा त्यांना जस्ट हे करतो की हे जे पोर्टल आहे त्या पोर्टलमध्ये आपण समस्यांचे परत वर्गीकरण केलंय. म्हणजे रस्ता समस्या असेल, प्रदूषण असेल, त्याच्यामध्ये स्वच्छता याचं एक वेगळं सेक्शन आहे. तर तुम्हालाही हे बरं पडेल. म्हणजे सगळीकडे वर्गीकरण हे खूप महत्वाचा विषय. एक्झॅक्टली. आणि याच्यामध्ये बरोबर, परफेक्ट. आणि हे सगळं विभागवार मिळणार आहे. म्हणजे आपले जेवढे विभाग आहेत डोंबिवलीमध्ये मिळून जे काही 45-50 विभाग आहेत त्या प्रत्येक विभागाची वेगळे स्वच्छतेची काही अडचणी आहेत त्या आपल्याला त्या पोर्टलवर जाऊन मिळतील. तर तुमचे जे काही आपले अधिकारी आहेत ना, प्रशासकीय प्रशासन केडीएमसी, त्यांना सुद्धा समजा हे पोर्टल बघून समजा की बाबा टिळकनगर विभाग आहे, वॉर्ड आहे इलेक्टोरल वॉर्ड, तर तिथे काय इश्यूज आहेत, तर तिथे स्वच्छतेच्या हे इश्यूज आहेत ते एका क्लिकवर मिळणार आहे. तर जस्ट एक माहिती म्हणून आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की आपण लॉग इन केलं की त्याच्यावर विभाग सिलेक्ट करायचा आहे की मी टिळकनगर विभागात आहे आणि मग त्याच्यानंतर माझ्या ज्या काही समस्या पाहण्यासाठी लॉग इन पण करायचं. बरोबर. तर आता जस्ट अपडेट म्हणजे आपल्याला 245 जणांनी रजिस्टर केलेलं आहे. त्यातले आपण व्हेरिफिकेशन करून जवळजवळ 186 विविध कंप्लेंट्स आलेल्या आहेत आणि शहर म्हणून एक 58 कंप्लेंट आहेत त्या नॉर्मल म्हणजे रस्त्याच्या असतील, रहदारी आहेत, वेगवेगळे विषय आहेत आणि प्रत्येक विभागाचे म्हणून. अक्षयजी एक मिनिट, मग तुम्ही लगेच त्या संबंधित डिपार्टमेंटकडे फॉरवर्ड करता का ही कंप्लेंट? आता आपण काय करतोय, आता आपला जे म्हणजे याचा रोल वेगळा आहे. आता जेव्हा इलेक्शन येणार आहेत, अजून एक 3-4 महिन्यांनी समजा इलेक्शन येतील, तर आपण ही जी यादी आहे विभागवार ती यादी एकत्र करून जे कोणी इलेक्शनला उभे राहतील 4 जण, 5 जण, 10 जण, त्यांना ही यादी आधीच देणार आणि त्यांना सांगणार की तुम्ही ज्या विभागाचं लोकप्रतिनिधित्व करू इच्छिता त्यांचे हे इश्यूज आहेत. तर तुम्ही तुमचा जेव्हा जाहीरनामा द्याल किंवा तुम्ही लोकांना जेव्हा तुमचं वचन द्याल, वचननामा काय जे काय तुम्हाला द्यायचं तेव्हा हे इश्यू कसे ऍड्रेस करणार त्याच्याबद्दल तुम्ही जाहीर करावं. म्हणजे उदाहरणार्थ आता तुम्हाला एक स्पॉट सांगतो, मगाचा जो विषय झाला की नामदेव पथावर जिजाईनगरचा जो वळण घेतो तिथे एक नाला जातो खाली, त्या नाल्यावर कलवट, तिथे ऐतिहासिक जागा आहे ती, म्हणजे तुम्ही वेळ काढून तिथे जा. ती जागा ऐतिहासिक काय, कारण तिथे अनेक वर्ष कचरा टाकलाच जातो. म्हणजे अशी तो नियमच आहे की इथेच कचरा टाकायचा. मध्ये गाडी असेल तर ते गाडी भरून सुद्धा बाहेर पडायचा
आता गाडी नाहीये तरी तो तिथेच टाकता येतो आणि केडीएमसीचे कर्मचाऱ्यांना सुद्धा सवय लागली की ते तिथे सकाळी पोत्यावर तो आपले फावड्याने तो टाकतात आणि तो गाडीत टाकतात. तर आता ही समस्या सगळ्यांसाठीच आहे, पण तिथे प्रॉब्लेम असा आहे की म्हणजे ही समस्या असून सगळ्यांना माहिती असून सोल्युशन काहीच निघत. तर आता त्यांच्या विभागातल्या काही लोकांनी ती समस्या टाकली आहे तिथे. तर आमचं असं अपेक्षित आहे की जे कोणी आता इलेक्शनला उभे राहतील त्यांनी त्या समस्येवर लाईन ऑफ ऍक्शन दिली पाहिजे की तिथे का असं होतंय, मग केडीएमसी आणि नगरसेवक म्हणून काय ऍक्शन घेऊ शकतील किंवा पर्यायी व्यवस्था काय असू शकेल. तर अशा प्रकारचा हा उपक्रम आहे. तर आता ई प्रभागामधून म्हणजे प्रभागवार जर बघितलं तर ई प्रभागामधून 13 कंप्लेंट आहेत. आणि पर्टिक्युलर कंप्लेंट काय काय त्या मला आता तुम्हाला जरा माझ्या मते नंदूला तो ऍक्सेस आहे, नंदू तो लगेच सांगू शकेल. पण ह्या विभागवार आम्ही तुम्हाला प्रशासनाला पण देऊ शकतो. जेव्हा एखाद्या विभाग बरोबर आहे. आणि मुख्य म्हणजे असं आहे कोकरे साहेब, ह्या पोर्टलची डेव्हलपमेंटच असं केलंय की तुम्ही जरी समजा तुम्ही उपायुक्त आहात म्हणून कदाचित लॉग इन वगैरे जरी तुम्ही नाही केलं तरी पण तुम्हाला इथे विभाग सिलेक्ट केला आणि त्या ठिकाणी तुम्ही समस्या बघितल्या तरी देखील प्रशासनातल्या प्रत्येक माणसाला त्या विभाग म्हणजे कॅटेगरीच्या जे रस्ते किंवा स्वच्छता किंवा अशा रिलेटेड समस्या बघून त्याप्रमाणे देखील काम करणं शक्य आहे. म्हणजे असं हे ओपन पोर्टल आहे, पण ह्याच्यामध्ये जे समस्या लिहितात त्यांचे कोणाचे इथे डिटेल्स नाही आहेत, पण ते पोर्टलवरती पूर्णपणे ऑथेंटिक आहेत, कारण जे रजिस्टर करतात त्यांचं आम्ही पडताळणी पण करतो. म्हणजे ह्या समस्या उगाच कोणी टाकल्यात असं होत नाही. त्यामुळे ह्या ऑथेंटिक समस्या आहेत. फक्त ह्या समस्या तुम्हाला दिसू शकतात आणि कधीही काम घेऊ शकतात. जर तुम्हाला हे सबमिट करून हवं असेल तर त्या डिपार्टमेंटला आम्ही सबमिट पण करू. पण आता सध्या अजून ह्याचं लोकांचे रजिस्ट्रेशनचे अजून गोष्टी होणं चालू आहे. त्यासाठी आता सध्या इनिशियल फेजला आहेत. म्हणून आम्ही आता फोकस करतोय की जनतेच्या जाहीरनाम्यावरती, कारण लोकनेत्यांनी पण हे समजून घेऊन आपल्या शहरासाठी काम करणं अपेक्षित आहे, ना की कुठच्या तरी उगाच नको त्या ठिकाणी पैसे खर्च करणं, पेवर ब्लॉक्स लावणं किंवा बेंचेस आणून लावणं. ही गोष्ट लोकांना फसवण्याची बाज झाली आणि आता ह्याच्या पुढे काहीतरी खरंच विधायक काम व्हावं त्यांच्याकडनं, ह्या अपेक्षेने आपण ह्या गोष्टीला पुढे मार्ग सुचवलाय लोकांसाठी. आता लोक किती त्याच्यात पार्टिसिपेट करतायत हे आपण बघूया. म्हणजे थोडक्यात तुमच्याकडे आलेल्या समस्या ह्या एक सॅम्पल समस्या म्हणजे एक आर्क आहे, समस्यांचा आर्क आहे असं समजायला हरकत नाही. हो हो, याच्यावरती सगळ्या समस्या येणार. येस. तर हा एक साधारण विषय आहे आपला. तर ह्याच्यावरती प्रमाणात जे मीटिंगला उपस्थित आहेत त्यांनी कोणी रजिस्ट्रेशन केलं नसेल तर त्यांनी इमिजिएटली आपला मोबाईल नंबर फक्त टाकायचा आहे आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि आपल्याला जर समस्या वाटत असतील तर त्या टाकायच्या आहेत, किंवा एखाद्याने एखादी समस्या टाकली असेल आणि तीच तुम्हाला पण टाकायची असेल तर ती वेगळी न टाकता ती अपवर्ड करायची. म्हणजे त्या समस्येला लाईक किंवा अपवर्डचं बटन आहे तर ते क्लिक करायचं आणि आपल्या घरातल्या, आपल्या बिल्डिंग मधल्या, आपल्या ओळखीच्या सगळ्यांना या लिंकची माहिती देऊन त्यांना ते अपग्रेड करायला सांगायचं. आतापर्यंत फक्त 245 जणांनी केलंय. वास्तविक हा डेटा ऑथेंटिकेशनचा महत्वाचा पार्ट असल्यामुळे बऱ्याच जणांना असं थोडस मनात आहे की मोबाईल नंबर द्यावा की नाही, पण ती गरजेची गोष्ट आहे. आणि उगाच उठसूट कोणी काही त्याचा या वेबसाईटवर टाकणं हेही आपल्याला अपेक्षित नाही. तर आपण सगळ्यांनी एकदम पॉझिटिव्हली ही गोष्ट घेऊन, किमान आता जे 8-10 जण उपस्थित आहेत त्यांनी आपापल्या 10-10 जणांना घेऊन हा पोर्टलचा विषय पुढे न्यायला हवा. आता कोणाला काही पोर्टल बद्दल अजून काही अडचणी असतील किंवा काही सुचवायचं असेल तर बोलायला हरकत नाही. हे पोर्टलचं आपलं उद्घाटन आपण दसऱ्याला केलंय आणि याच्याबद्दल बरीच माहिती आपण आपल्या ग्रुपवरती पण दिली. जवळजवळ आपण ग्रुपवरती 5000 लोकांपर्यंत पोहोचू एवढे जण आपल्या संपर्कात आहेत. तरी देखील फक्त आतापर्यंत दसऱ्यानंतर 250 जण पण पूर्ण झालेली नाहीयेत. म्हणजे ही खरोखर लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्या डोंबिवलीकरांसाठी. तर आणि एवढ्या पद्धतीने आपण जर पुढे चाललेलो आहोत आणि विधायक गोष्टी डोक्यात ठेवून त्याच्यात कुठचाही
कोणाला इथे इलेक्शनला उभं राहायचं नाहीये, कोणाला कुठच्या पद्धतीने पैशाची अपेक्षा नाहीये किंवा कुठचा भ्रष्टाचार करण्याची अपेक्षा नाही. अशा अभियानाला देखील लोकांचा एवढा म्हणजे प्रतिसाद मिळत नाही किंवा एवढी साधारण लोकांचा उत्साह त्यात दिसून येत नाहीये. हे थोडंसं लाजिरवाणी गोष्ट आहे डोंबिवलीकरांसाठी. तर आपण ह्या गोष्टीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, हीच एक अपेक्षा आहे. आणि जर कोणाला काही शंका असेल तर त्यांनी आपल्याला विचाराव्यात. म्हणजे याच्यातनं अजून आपल्याला कसं पुढे जाता येईल, इम्प्रोव्हाइज करता येईल, हे आपण बघूया. परत एकदा लिंक द्याल का आपल्या ग्रुपला दक्षची? हो, https://daksh.org. तर मी पुन्हा एकदा टाकतो त्याच्यावरती, ग्रुपवरती. हो हो, सगळ्या ग्रुपवर टाकू पाहिजे. रेग्युलर ग्रुपला टाकली तरी चालेल. हो हो. नाही, आपण काय करू, आपले आजच्या मीटिंगचे मिनिट्स बनवू, एक छोटे पॉइंटर्स, 8-10 पॉइंट, आणि पुन्हा याची लिंक पण पाठवून देऊ. तर मुख्य विषय आपला आज जाहीरनाम्याचा आपण घेण्याचा विषय होता की हा फक्त पोर्टलचा विषय नव्हता. पोर्टल ही सुरुवात होती. असा हा जनतेचा जाहीरनामा म्हणून आपल्या काय कल्पना आहेत की ह्या दृष्टीने काय केलं जावं? कोणाच्या डोक्यात काही ना काहीतरी असेल ना शहरासंदर्भात, काही ना काहीतरी. प्रत्येक प्रॉब्लेम मधनं प्रत्येक नागरिक जातोच आहे. काय कल्पना आहेत प्रत्येकाच्या? जर आम्ही कुठेतरी राहिलो असू किंवा आपण सगळेजण कुठेतरी कमी पडलो असू तर त्या आपल्याला ऍड करता येतील. या जनतेच्या जाहीरनाम्यामध्ये अजून काय असावं याच्यावरती चर्चा अपेक्षित आहे आपल्याला. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांना जागरूकता देणं हेच गरजेचं आहे. लोकांना काही गोष्टी माहितीच नाहीये, त्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. माझ्या मते तुम्ही जनतेच्या जाहीरनाम्याबद्दलचा मेसेज वाचलेला आहात का ह्याच्या अगोदर? ग्रुपवरती असल्यात तर. नाही वाचलेत काही. ओके, हरकत नाही. तरी देखील आपण प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअली आता आपण त्याच्यावरती काम करायला सुरुवात करू. प्रत्येकापर्यंत कसं पोहोचता येईल त्याच्यावरती. कारण माझी सेकंड मीटिंग आहे आता जी अटेंड केली ती मी. ओके ओके. तुम्ही ग्रुपवरती आहात का? आहे, ग्रुपला आहे. आहे. ओके ओके. मकरंदजी, पद्माकरजी, सुरेखाजी, तुम्हाला काही सुचवायचं याच्या संदर्भात? दुक्कर साहेब, तुम्हाला काही सुचवायचं याच्या संदर्भात? आपण काही कमी पडतोय का कुठे किंवा अजून काही करणं गरजेचं आहे का याच्यावर? नाही, पहिले असा तर प्रयत्न होऊ शकतो ना की आपण स्वतः रजिस्टर करणं आणि आपल्या घरातल्या 4 जणांचं रजिस्ट्रेशन करून घेणं. जर कसं आहे, हा एक प्लॅटफॉर्म आहे. हा प्लॅटफॉर्म आणि एवढा ओपन प्लॅटफॉर्म आहे की जर याच्यावरनं काही झालं नाही तर मला नाही वाटत की आपल्याला नगरसेवकांना नावं ठेवायची आपली नैतिक अधिकार राहील. जर आपण नगरसेवकांनाच ऑन टास्क ठेवलं नाही तर आपणच जर का आपल्या गोष्टी वेळेवर केल्या नाहीत तर मग नंतर निवडून आल्यावर त्यांना जबाबदार धरणं किंवा त्यांना प्रश्न विचारणं हे जरा चुकीचं ठरतंय असं वाटतं मला. ही संकल्पना घराघरात पोचली पाहिजे असं आपल्याला बघायला लागेल. कारण ते नुसतं म्हणजे मी आता सुदर्शन नगरच्या आमच्या ह्याच्यावरही टाकलेलं आहे तरी सुद्धा लोक रिस्पॉन्स कमी देतात. प्रत्येक आम्ही जसं सुरुवातीला 2018ला कचरा वर्गीकरणासाठी फिरलो होतो त्या पद्धतीने मला वाटतं की प्रत्येक बिल्डिंग मध्ये जाऊन हे करून अशी माहिती द्यायला हवी आणि त्यांना मेंबर करून घ्यायला हवं. कारण लोक अगदी प्रत्येक बाबतीत एवढे थंड असतात ना की काहीच त्यांना पडलेली नसते. आपलं आपलं हे करायचं आणि बाहेर पडायचं एवढंच माहिती असतं. तर मला असं वाटतं की म्हणजे प्रत्येक ह्याच्यासाठी बिल्डिंग मध्ये जाऊन ह्याबद्दलची माहिती द्यायला लागेल असं मला वाटतं. बरोबर आहे. भुतकर साहेबांनी इथे काही विषय मांडला की त्यांनी स्वतः त्याच्यावरती समस्या काही मांडलेल्या आहेत. पण त्याचं पुढे कसं आपण करणार आहोत त्याच्या संदर्भात उमेदवारांशी कसं बार्गेन नाही करायचं आपल्याला. आपल्याला ह्या समस्या म्हणून त्यांना पाठवायच्याच आहेत. त्यांना त्यांच्या प्रत्येकाकडे आपण त्याची एक प्रिंट आउट प्रत्येक विभागाची
सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की आपण डोंबिवलीमध्ये 50 विभाग आहेत आपले, 50 नगरसेवकांचे 50 विभाग. आपण 50 वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप देखील बनवलेले आहेत आणि मध्यंतरी आपल्या ज्या मेन प्रभागांचे ग्रुप आहेत प्रत्येक EFGH यांच्यावरती आपण त्या छोट्या छोट्या विभागांचे पण व्हॉट्सअप ग्रुपचे लिंक्स पाठवलेल्या होत्या. म्हणजे आपण ज्या विभागात आहोत तो विभाग आपण जॉईन केला तर त्या स्पेसिफिक विभागाच्या देखील समस्या आपल्याला त्यामध्ये एकत्रित करून घेता येतील. म्हणून एवढे सारे व्हॉट्सअप ग्रुप देखील आपले तयार केलेले आहेत. म्हणजे आपण स्ट्रक्चर सगळं तयार करून ठेवलेलं आहे. आता फक्त लोकांनी त्याच्यामध्ये सामील होणं आणि त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन पुढचं काम करणं हे गरजेचं आहे. कोणाला अजून काही ह्याच्यावर मांडायचं आहे? कारण आपण जवळजवळ 4 मिनिटं उरलेत, कारण 1.5 तास कम्प्लीट होईल आपला. कसं आहे सुचवावं असं वाटतं की आज आता इथे मी, नंदू किंवा श्रेयस असे सोडून एक 6-7 जण नवीन आहेत, कोकरे साहेबांना सोडलं तर या 6-7 जणांनी स्वतः करून एक 8-10 जणांचं टार्गेट ठेवावं पुढच्या एक 4-5 दिवसात. आणि मग म्हणजे ते किमान त्या पोर्टलवर आपला विभाग शोधून त्याच्यावर तरी जॉईन व्हावं. तर मग हे थोडं पुढे पुढे जात राहील. वेळ लागेल. मॅडम जसं म्हटलं ना, निष्क्रिय सगळेच असतात. आपल्याला सक्रिय, आपण जेवढं सक्रिय आहोत त्याच्या 10% सक्रियता आपल्याला पास ऑन करायची आहे. पास ऑन झाली नाही तर मग म्हणजे आता कोकरे साहेबांसारखे प्रशासकीय अधिकारी प्रशासनात असताना सुद्धा जर समाज थंड राहिला, कोकरे साहेब 3 वर्षांनी बदली करून जातील. ते गेल्यावर जर का अशीच परिस्थिती येणार असेल तर मग उपयोग नाही. त्यामुळे कोकरे साहेब जी सिस्टीम लावून देतात किंवा एक उदाहरण म्हणून, तर ती सिस्टीम वापरली जाणं आणि वापरायची सवय लागणं याच्यासाठी आपण नागरिक, आपल्यासारख्या नागरिकांनीच काम करणं अपेक्षित आहे. कोणाला काही मांडायचं आहे अजून? हा, मकरंद बोलतोय. मी माझ्या सोसायटीतल्या 2-3 जणांना सांगितलं तर त्यांनी ऑलरेडी रजिस्टर केलं आणि आपल्या समस्या पण मांडल्यात. मी पण मांडलंय. अजून काही ऍडिशनल लोकांना सांगू शकतो, पण बऱ्याच लोक असे जे आहेत की ते जसं त्या मॅडमने सांगितलं मगाशी की रिस्पॉन्स करत नाहीत किंवा थंड असतात, रजिस्ट्रेशन करत नाही, असेच लोक आहेत. किंवा काही लोक, प्रॉब्लेम त्यांचा काय असं असतो की त्या लोकांना ह्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत ना ते जमत नाहीत. म्हणजे ज्या लॉग इन रजिस्ट्रेशन करा किंवा टाईप करा, त्याच्यामुळे सुद्धा तो थोडासा प्रॉब्लेम होतो बऱ्याच लोकांचा. आता बघूया, त्या जेवढे असतात कॉलेज स्टुडंट्स आहेत त्या लोकांना सुद्धा मी सांगून प्रयत्न केला सोसायटीमध्ये. नक्कीच आपण कॉलेज स्टुडंट्सना थोडंसं हाताशी धरून आपण लोकांपर्यंत पाठवून त्याचं रजिस्ट्रेशन करू शकतो. गुड आयडिया, गुड आयडिया. लिंक परत एकदा पाठव ह्याच्यावर, आपण प्रयत्न करूया. हो चालेल चालेल. ओके. त्याच्यामध्ये नवापाडा सुभाष रोड नाहीये तर कुठलं गरिबाचा वाडा घ्यायचा का मग? नाही, आहे ना, नवापाडा पण आहे की. मी पाठवतो, पुन्हा एकदा लिंक पाठवतो. एच वॉर्डच्या ग्रुप वरती मी पाठवतो. सगळ्या लिंक परत पाठवू आपण. नाही, लिंक आता मी ओपन केली आहे तर मला ते दिसलं नाही म्हणून माझं बहुतेक राहिलं असेल. ते देवीचा पाडा आहे, सुभाष रोड, आणि नाहीये इथे नवापाडा. बघून तुम्हाला पाठवतो. आता सध्या व्हॉट्सअप वरती बघता येत नाही मला. मी गेली होती त्याच्यावरती लिंक वरती पण मला दिसलं नव्हतं. ठीक, कळवतो तुम्हाला नवापाडा कशात येतो, कोणत्या विभागात. ओके, ठीक आहे. तर आपण आज इथेच थांबूया आणि पुढच्या रविवारी आपण एफ वॉर्डच्या नागरिकांबरोबर चर्चा करणार आहोत. कोकरे साहेब देखील आपल्याबरोबर असतील. शक्यतो करून एफ वॉर्डच्या अधिकाऱ्यांना देखील आपण त्यात सामील करण्याचा प्रयत्न करून घेऊ. आणि अशाच प्रकारे ई वॉर्डची आपली आता पुढच्या महिन्यात पहिल्या रविवारी आपली ई वॉर्डची पुन्हा बैठक असेल. आपल्या ह्या पहिल्या रविवारचा निरोप, पहिल्या रविवारच्या मीटिंगचा निरोप आपण जास्तीत जास्त जणांना आपल्या वॉर्ड मध्ये द्या, जेणेकरून जास्तीत जास्त संख्या ह्याच्यावरती उपस्थित असेल आपली तर बरं होईल. कारण आपल्याला ह्या मीटिंगचं लिमिट 250 मेंबर आपण एका वेळेला घेऊ शकतो. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्या मीटिंग चालू राहिल्या तर आपल्यामध्ये देवाणघेवाण होऊन अजून काही गोष्टी करता येतील आपल्याला याच्या पुढे. तर सर्वजण आपण सामील झालात आजच्या मीटिंगला. चांगली चर्चा झाली.
कोकरे साहेबांनी देखील चांगलं मार्गदर्शन केलं. मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि गुड नाईट, शुभरात्री. आणि आपण आजची मीटिंग इथे थांबवूया. कोकरे साहेबांचं रेकॉर्डिंग आपल्याला मिळेल का? हो, हे आपल्या दक्षच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला हे आजच्या मीटिंगचे रेकॉर्डिंग ऐकायला मिळतील. ओके ओके, चालेल. मग ती लिंक असेल तर ती पण पाठवा, म्हणजे मग मी सुदर्शन नगरवर टाकेन. हो, चालेल. धन्यवाद. धन्यवाद सर्वांचे. धन्यवाद. गुड नाईट.